तुम्ही आम्ही मुंबईच्या आहोत, तुम्ही पुण्याच्या आहेत म्हणून आता खूप लोक बोलतील की पुण्याला ट्रोल वगैरे करते, तर मी पुण्याला ट्रोल नाही करते. सेकंड थिंग इज की जसं आम्ही वेस्टर्न आउटफिट घालतो तसं पुण्याच्याही मुली घालतात. तुम्ही खूप पुण्याच्या मुलींच्या आयडिया स्टॉक करा वाटलं असतं. पुण्याला गेलो होतो त्याच सांगते, लिटरली तोंडात मारण्यासारखी गोष्ट होती. ते पटलं नाही. म्हणजे बघ त्यांच्याकडच्या मुली असतील तशा घालतात, घेतात स्कार्फ. तू बघितले पुण्यातला ऑलमोस्ट मुली स्कार्फ लावून फिरतात. आणि आम्ही फ्रेंडची बर्थडे पार्टी अटेंड करून आम्ही घरी येतो. तिथे असं होतं की काहीतरी घातलंय या मुलींनी, नागडे बिगड्याला कसं त्यांचा विचार. आणि मागून मुलं कमेंट पाच करायला लागले की ओढण्या बिडण्या नाहीत त्यांच्याकडे. माझी बहीण तापली ना, पटकन कशी बोलते, तुमच्याकडे ओढण्या घालून लफडी केली जातात, आमच्याकडे नाही करत. तर मी एवढंच बोलेल की नका अंग प्रदर्शन करू, कारण ती खूप पर्सनल गोष्ट आहे रे. आणि ते मौल्यवान गोष्ट. तुमचं अंग म्हणजे किती सुंदर बोलतात ना, महिलांना खूप सुंदर, म्हणजे मुलींना खूप सुंदर बनवले देवान देताना. सो वेलकम गाइस टू द फ्रेश एपिसोड ऑफ द दरकाश शो बाय दर्शन. सो माझं नाव दर्शन आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मी याच्या पहिले माझे रॅपर सोबत पॉडकास्ट यायचे आणि मी बेसिकली हिंदीमध्ये पॉडकास्ट करायचो आणि माझे पॉडकास्ट बेसिकली ऑनलाईन असायचे. पण हा माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे जो मी ऑफलाईन करतोय. आणि तुम्हाला पण जसं माहिती, तुम्ही माझ्या आयडी चेक केला असेल सगळे, की मी एक रिसेंटली स्टुडिओचं अनाउन्समेंट केले आणि या स्टुडिओमध्ये माझा सगळ्यात पहिला पॉडकास्ट माझ्या बालपणीची मैत्रीण, माझी पार्टनर तिच्यासोबत आहे. सो हा पॉडकास्ट द दरकाश शोज आणि द दरकाश फॅमिलीसाठी खूप महत्वाचा पॉडकास्ट आहे, कारण की इकडनं एक नवीन सुरुवात होणार आहे आमची शोची, एक माझ्या करिअरची पण, हिच्या पण, माझ्या पण, जी आमची टीम आहे सगळ्यांची एक नवीन सुरुवात आहे. इथून आम्ही नवीन वाटचालीवरती चाललोय आम्ही सगळे. आणि हा पॉडकास्ट मराठी अशा पण साठी स्पेशल आहे, कारण की हा पहिला पॉडकास्ट आहे जो माझ्या मातृभाषेमध्ये, माझ्या मराठीमध्ये करतोय. सो हा पॉडकास्ट खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी. सो हा पॉडकास्टमध्ये मी चालू करण्याच्या पहिलं म्हणजे मला मनात खूप हे आलते की कोणाला बोलू या पॉडकास्टमध्ये, की माझे खूप ऑप्शन्स होते वेगवेगळ्या फील्डमधनं, वेगवेगळ्या प्रोफेशनमधनं माझे खूप ऑप्शन्स होते करायचे, कोणासोबत पॉडकास्ट करू, काय करू. पण मी विचार केला की जी व्यक्ती माझ्यासोबत स्टार्टिंग पासून आहे, जी माझ्यासोबत काम करते, आणि ती व्यक्ती नुसतं असं नाही की माझ्यासोबत ह्या क्षेत्रामध्ये काम करते, पण ती बाकी क्षेत्रामध्ये पण खूप आहे. जसे की ती एक वादक पण आहे, नंतर मेकअप आर्टिस्ट पण, एक इन्फ्लुएन्सर पण आहे. तो मी बोललो की पहिला पॉडकास्ट यासोबतच आम्ही स्टार्ट करू. आणि हिअर शी इज अस्मिता मोरे, माझ्या बालपणीची मैत्रीण, माझी सोबत काम करणारी. ते दरकाश शो असू, दर्जी असू किंवा दुसरं कुठलंही माझे फील्ड असू, प्रत्येक याच्यामध्ये ती मला सपोर्ट करते, माझ्यासोबत असते. सो पहिला पॉडकास्ट तिच्यासोबतच. सो फर्स्ट ऑफ ऑल कसं वाटतं तुला पॉडकास्ट मध्ये? मला खूप छान वाटतंय, खूप खूप खरंच खूप चांगलं वाटतंय मला. आता जसं तुला पण माहिती, आपण 1.5 वर्षापूर्वी आपण एक स्वप्न बघितलेलं की आपला एक पॉडकास्ट असावा, एक पॉडकास्ट शो असावा आपला. तर आपण तेव्हा असं होतं की आपल्याकडे स्टुडिओ नव्हता, आपल्याकडे काही गोष्टी नव्हत्या, तेव्हा आपण सगळ्या गोष्टी अरेंज केल्या 1.5 वर्षात. आपण ऑनलाईन पासून चालू केलं, पण ह्या 1.5 वर्षामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो, खूप साऱ्या गोष्टी आपण ट्राय केल्या, खूप अप्स अँड डाऊन्स आले, खूप गोष्टी आपण बघितल्या ह्याच्यामध्ये. तर त्या 1.5 वर्षाच्या सफर नंतर हा जो दिवस आहे की आपला ऑफलाईन पॉडकास्ट येतोय आणि आपण दोघं समोरासमोर बसतोय. ह्याच्या पहिलं असं होतं की आपण पॉडकास्ट घ्यायचो, पण आता असं आहे की आपण पॉडकास्ट मध्ये बसलोय. तर माझ्यासमोर पॉडकास्ट मध्ये बसत कसं वाटतंय? नाही, खरंच खूप चांगलं वाटतंय. माझं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की मी पॉडकास्ट स्वतः हे करते, तुझ्यासोबत बसलीये. म्हणजे आतापर्यंत मी तुझे पाहिलेत किंवा मग आपण एकत्र कामं केली एवढी 1.5 वर्षात, काही असतील, पण हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि खरंच चांगलं वाटतंय. लेट्स सी, आता अजून आपलं खूप काही काम बाकी आहे सोबत करायचं. तो मला तुझ्या थोडासा नर्वसनेस दिसतोय की हा पहिल्या पॉडकास्ट मध्ये बसली आणि ह्याच्यासमोर बसली. आणि ते आपला बॉन्ड असा आहे की आपण नेहमी मस्ती करत असतो, आपली भांडणं चालू असतात की भांडणं इन द सेन्स की चांगली टॉम अँड जेरी लाईक अशी काही भांडणं की मारामारी करत चालली, तसं नाही. तर मी पण थोडा नर्वस आहे की माझा पहिला पॉडकास्ट आहे आणि ऑफलाईन पॉडकास्ट मध्ये, ऑनलाईन मध्ये आणि ऑफलाईन मध्ये खूप फरक असतो, ते मी पण मानतो आणि मी पण थोडा नर्वस आहे. पण लेट्स सी, इथून सुरुवात करू आपण, आणि आपण सोबतच सुरुवात करतोय आणि आपला पॉडकास्ट पण पहिला देतो, तर मग इथून आपल्या वाटचालीला सुरुवात करू.
सर आता मला माहिती तू अस्मिता मोरे ऍक्च्युअल मध्ये आहे कोण, पण ऑडियन्सला नाही माहिती, तुझ्या फ्रेंड्सला माहिती आहे, पण आता जे दरकास्ट शोच्या थ्रू तुला बघतील त्यांना माहित नाही की ऍक्च्युअल मध्ये अस्मिता मोरे आहे कोण. सो फर्स्ट ऑफ ऑल तू इंट्रोड्यूस कर त्यांना की अस्मिता मोरे ऍक्च्युअल मध्ये आहे कोण. नाही, माझं नाव अस्मिता मोरे आहे. मी ऍज अ प्रोफेशनली बोलशील तर मी मेकअप आर्टिस्ट, ब्युटिशियन आणि नेल आर्टिस्ट आहे. आणि मी वादक होती, मी आता वादक नाहीये. आणि बाकी बोलशील तर मी शूट्स करते, ऍडव्हर्टाइजमेंट शूट, ज्युनियर आर्टिस्ट आहे. माझ्याविषयी एवढंच आहे. आणि लहानपण तू पाहिलंच आहेस, तुझ्या इथेच आपण सोबत म्हणजे आपण एकाच चाळीत राहतो. माझ्याबद्दल आता मी अजून सांगेन पुढे, पण एवढी बेसिक माहिती तर ही आहे माझ्याबद्दल की मी अस्मिता आहे. तर जसे तू बोललीस की तू तर माझं बालपण बघितलंयस, तर मला माहिती तू बालपणी कशी होतीस, पण त्यांना सांग की छोटी अस्मिता कशी होती, छोट्यापणी अस्मिता कशी होती. अस्मिता म्हणजे तुझं एक बॅकग्राऊंड सांग, छोट्यापणी कसं गेलायचो, हा प्रवास कसा होता. माझं लहानपण म्हणजे शाळा तर माझे दोन्ही इथेच झाल्या, तुला माहितीये. एक तर सेक्टर 5 ला होती आणि एक 2 सेक्टर. आणि लहानपण म्हणजे खूप मस्तीखोर, पडणं, धावपळ. एक गल्ली अशी किंवा एक कोपरखेल एरिया असा नाहीये की मी जो लहानपणी कुठे आपटली नसेल किंवा मस्ती केली नसेल. माझं लहान खूप मस्तीखोर, रडणारी, मित्रमैत्रिणीमध्ये सारखी फिरणारी, हे कर ते कर कारनामे करणारी मी. आतापर्यंत माझ्या चेहऱ्यावर जेवढे थोडेफार डाग आहेत ना, ते पण माझ्या लहानपणीचेच कारनामे आहेत. इकडून पड, तिकडून पड, हे कर ते कर. शाळेपासून मी हेच करत आली, मस्ती मस्ती मस्ती. तर मग जसं तू बोलली की मी छोट्यापणी धडपडायचे, खूप पडायचे, जे तोंडावर मार्क्स आहेत ते छोट्यापणीचे आहेत. मग तेव्हाची अस्मिता आणि आताची अस्मिता कशी? आता पण तशीच अस्मिता आहे का जी मस्तीखोर, धडपडणार तर नसशील तू, आता मला माहिती आहे ते छोटेपणीची होती, पण आताची अस्मिता कशी? काय डिफरन्स आहे, मेजर डिफरन्स काय तेव्हा? नाही, आताही अस्मिता मस्तीखोर आहे, पण तशी नाहीये की लाईक तेव्हा खूप होती मी. अरे खूप म्हणजे कहर, मी कुत्र्यांच्या शेपटी काय ओढ, मांजरांना काय मार. पण आता तशी नाहीये. मी आता प्रेम करते त्यांच्यावरती. मी तुला माहिती, मी माझ्या फ्रेंड्सचे डॉग्स आहेत, त्यांच्याकडे जा, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करा. कॅट थोड्या कमीच आवडतात, त्या बोच करतात त्या, पण डॉग्स वगैरे. आणि आता बोलशील तर आता अस्मिता खूप मॅच्युअर आहे. मला खूप काही गोष्टी कळतात आणि परिस्थितीची जाणीव असते ना आपल्याला. तर लहानपण होतं, फॅमिलीकडून सगळ्या गोष्टी होत्या. आता लाईक एज्युकेशन झालं, तर जॉबला होती, आता थोडी घरी आहे, तर तेही ऐकते की कामाला जा, काम कर, इन्कम सोर्स नाही, कुठून अर्निंग नाहीये. तर लाईक थोडं असतं, पण आता चालू आहे, बघूयात. कसं आपल्याला म्हणजे टाइम नुसार बदलावं लागतं. म्हणजे एक कॉलेज लाईफ असते तेव्हा हा एक टवाळकीगिरी असते, एक मित्रांचा तो ग्रुप असतो, एक ते म्हणजे जुनून देत आहे तो. नंतर टाइम जसा कॉलेज पास आउट होतो तसं आपल्याला मॅच्युरिटी हिट करते, तेव्हा रिअलायझेशन होतात खूप गोष्टींच्या की आता काम करायचे, पैसे कमवायचे. आता पैसे नाही कमवलं तर बाई परत नंतर पोरगी देणार नाही कोण. तर मग तसं असतं की आता कमवायचंय, आता इथून एक नवीन प्रवास चालू होते. तर मग आता तू बेसिकली कॉलेज करतेस, तर तुझी कॉलेजमध्ये कशी आहे मैत्री? म्हणजे तू आता जशी तू पहिली बोललीस की मी मित्रांमध्ये खूप असते हे, आणि मी पण बघितलंय ऑब्व्हियसली, माझ्या इथे राहतेस तर मला माहिती आहे मैत्री तुझ्यासाठी खूप प्रिय गोष्ट आहे. की तू रात्री 12 वाजता जातेस, कोणी कॉल केला, पुण्याला जातेस, मित्रांना भेटायला, मैत्रिणींना भेटायला तू पुण्याला जातेस. इथे आम्ही असं तर अंधेरीला जात नाही, तर वाशला जात नाही. माझं तर असं शेड्यूल आहे की मी माझ्या इथे बाजूला मित्र राहून मी त्यांना भेटायला जात नाही कधी, असं आहे. पण त्याच्या उलट तू आहेस की तू बाई पुण्याला भेटायचे मित्रांना. तर मैत्री म्हणजे काय तुझ्यासाठी? मैत्री माझ्यासाठी खूप मॅटर करते रे, खूप. म्हणजे एक लेवल असते ना आपल्या फॅमिली नंतर कोण तर मैत्री. पण असं नाही की सगळेच. आय हॅव सो मेनी फ्रेंड्स, आणि प्रत्येकाला खूप फ्रेंड्स असतात. मलाही खूप आहे. म्हणजे माझे पॅरेंट्स कधी कधी वैतागतात की हिच्या लिस्ट मध्ये असतील किती असे मुलं मुली, की असं नाही की स्पेसिफिक मला फक्त मेल फ्रेंड्स आहेत, फिमेल नाहीत. मला फिमेल फ्रेंड्स आहेत पण गिण्याचून आहेत. मेल फ्रेंड्स आहेत, कारण मेल फ्रेंडची फ्रेंडशिप खूप वेगळी असते रे. मैत्रिणीपेक्षा मित्राबरोबर हे बोललं जातं, हे खरं आहे. आणि हे म्हणजे मी पाहिलंय किती वेळा त्यांनी माझ्यासाठी खूप काही गोष्टी केल्यात किंवा एफर्ट्स असतात. इव्हन छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ज्या मुली, मी तुला 10 रुपये दिलेत, तर तू विचार, माझी मैत्रीण आहे, खूप जवळची आहे. मुली तशा मेंटॅलिटीच्या नाही येत. तू 10 रुपये दे, त्यात ते 10 रुपये 10 दिवस मागतील, जोपर्यंत तू देणार नाही. मुलाने तुझ्या 10,000 खर्च केले ना, तो कसलाही मित्र असू दे, नवीन जुना, तो तुला कधी मागत सुद्धा नाही, की ते माझ्या मैत्रिणीवर दिले. आणि मैत्री ही निस्वार्थ असली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठला स्वार्थ नसला पाहिजे. मैत्री मॅटर तू बोललास ना की तू कोणासाठी किती, कारण मी कोणासाठी किती म्हणजे मला मॅटर नाही करत की माझ्यासोबत कोणी वाईट वागलं असेल, पण ती जर माझी फ्रेंड आहे किंवा तो फ्रेंड आहे, त्याला माझी खरंच कुठेतरी गरज आहे,
तर मी तिथे उभी राहणार. तो माझ्यासाठी रात्री 12ला येऊ 2ला, त्याला खरंच काहीतरी नीड असेल ऑफकोर्स, म्हणून मला कोणीतरी कॉल मेसेज करते ना, तर आपण त्याच्या त्या वाईट वेळेत उभं नाही राहिलो तर आपल्या फ्रेंडशिपचा त्याच्यासोबत असून काय फायदा. मैत्री अशीच असते ना की त्याच्या वाईट वेळेस आपण उभं असणं. जर तो माझ्या वाईट वेळेस माझ्या मागे उभा आहे ना, तर मलाही त्याच्या वाईट वेळेस त्याच्या मागे उभं राहायला हवं. त्याला सपोर्ट हवा असतो कोणाचा तरी. जर त्याला कोणाचा खांदाच नाही भेटत आहे, 10 जणांसाठी त्याने इतकं करून सुद्धा त्याच्यासाठी कोणी उभं नाहीये, म्हणजे त्याला वाटते की मी थोडं तरी हिच्यासाठी केलं, ऍटलीस्ट ही तरी माझ्यासाठी असेल, तर आपण तिथे काय वाईट आहे रे कोणासाठी केलं तर मैत्री माझ्यासाठी मॅटर करते. पण तेच लोक जे ऍक्च्युली माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ते लोक नाहीत जे माझ्यासाठी माझ्या समोर एक मागून एक बोलतायत, सेल्फिश आहेत, कामापुरते कॉल मेसेज करतायत. आणि असं नाही बोलत आहे की मी नवीन जुने, माझे स्कूलचेही फ्रेंड्स असे बघितलेत जे माझ्यासाठी कामापुरते राहिलेत. मी आज 16 वर्ष झालं माझ्या आयुष्यात 2 ते 3 मैत्रिणी आहेत आणि 4-5 फ्रेंड आहेत जे 16 वर्षापासून मी जपते त्यांना, कारण त्यांनी ऍक्च्युली ते आहेत माझ्यासाठी. पण बाकी अशी लोक बघितलेत जे 4-5 कॉलेज टाइमची फ्रेंडशिप, कॉलेजमध्ये भेटलेत 1-2 नमुने चांगले, खूप खूप चांगले, पण एक असे भेटलेत की त्यांच्यासाठी आपण करतो आणि त्यांच्या नजरेत आपली व्हॅल्यू 0 असते. त्यांना पडलेलं नसतं, ठीक आहे यार फ्रेंडच आहे, नवीन आली आहे, काय कॉलेजच्या आहोत. पण काय काय असतात ना रे कॉलेजमध्ये चांगले भेटतात, तसे मलाही भेटले. ते असे पर्टिक्युलर पर्सन की जे कधी वाटणारच नाही कॉलेजचे. आणि इव्हन माझे फ्रेंड हे मोस्टली फॅमिली फ्रेंडच होतात. स्कूलचे तर सगळे मम्मी पप्पांना ओळखतात. इव्हन तूही बघतोस घरापाशी किती जण येतात. कॉलेजशी बोलशील तेही मम्मी पप्पांना ओळखतात, नवीन ज्युनियर सिनियर कॉलेजचेही मम्मी पप्पांना ओळखतात. म्हणजे माझे फॅमिली पण अशी फ्रेंडली आहे, ज्यांनी माझ्या कधी फ्रेंड्सना किंवा कोणाला असं हे नाही केलं. असेही नग आहेत जे जरा वाया गेलेले आहेत, पॅरेंट्सनी त्यांना पकडलेलं आहे. पण माझ्या मम्मी पप्पांनी असं नाही म्हटलं की राहूच नकोस, ठीक आहे त्यांच्या गोष्टी असतात, बोलतात कधी कधी की तो वाया गेलाय किंवा ती वाया गेली, थोडी लांब राहा, सोडू नको असं नाही, थोडी लांब राहा. मलाही कळतं की मला त्यांच्यापर्यंत किती राहायचंय, त्यांची संगत किती वाईट गोष्टी घ्यायच्यात, किती चांगल्या गोष्टी घ्यायच्यात. मैत्रीमध्ये पण तुला माहितीये चांगलं आणि वाईट, तू ज्यांच्या सोबत राहशील तू त्यांचे गुण घेशील. इव्हन आमची भांडणं माझ्या पप्पाची माझे झाले की हे कोतले मित्रमैत्रिणींचं शिकून आलेलं दिसते, हा डायलॉग घरच्यांचा फिक्स झालाय. मी काहीतरी रागत बोलली ना, कोणतरी नवीन भेटलंय आणि कोणीतरी हिला पट्टी पडवलीये, तर लाईक मग समजावं लागतं, अहो नाही हो, तेच मी पट्ट्या घेऊन चालले आजपर्यंत आयुष्यात. 16 वर्षापासून मी ज्यांना घेतलंय ना सोबत, त्यांच्यासोबत 1-2 लोक ऍड झालेत. तुला सांगते माझा कॉन्टॅक्ट लिस्ट चेक करशील तर मला बर्थडेलाही इतके विश, फ्रेंड्सही इतके, सगळे रिअल असत असं नाही ना दादा. आज जग असं आहे की जो तुझा वाटतो तो तुझा नसतो. जो तुझ्यासाठी करतोय ना आणि खरंच जो तुझा आहे ना त्याला प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम होतो. पॉझिटिव्ह असतात, फ्रेंडशिप असो, रिलेशनशिप असो, कुठलीही गोष्ट असो, जो माणूस तुला घेऊन खरंच पॉझिटिव्ह आहे तो तुझा आहे, बस. हेच बोलतात म्हणजे प्रेम असो कुठल्या गोष्टीमध्ये असो, जो पॉझिटिव्ह असतो तोच खरा असतो. हो, म्हणजे कसं असतं माहितीये का, आता पॉझिटिव्ह कधी येतो की समज समोरचा व्यक्ती मला खूपच आवडतोय, मी पॉझिटिव्ह घेते, दुसरा व्यक्ती त्याच्या जवळ येते का दुसरा कोणता त्रास देतो, तेव्हा आपल्याला असतं की गोष्ट ती येते जवळ, मग ते आपल्याला लागते. आणि पॉझिटिव्ह नसेल तर आपण विचार पण करत नाही, हा बाई कोणाला यायचं, कोणी पण या, काय पण करा, आम्हाला काय फरक पडत नाही, आहे तर आहे असं. तेव्हा पॉझिटिव्हनेस पाहिजे रिलेशनशिपमध्ये, कुठली असू दे, फ्रेंड्समध्ये पण असो, आपल्या पर्सनल रिलेशनशिपमध्ये पण असो. आणि तू मध्ये जशी बोललीस की मित्र आपल्या 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड असतात, एक चांगले आणि एक वाईट. तर तुझे एवढे मित्र आहेत, तुझे जसे तू आता बोललीस 16 वर्षाचे मैत्रिणी, तुझ्या कॉलेजचे पण मित्र आहेत, तर मग त्या दोघांमध्ये डिफरन्शिएट कसं करायचं, एक कोण म्हणजे कोण चांगला आणि कोण वाईट? वाईट सोडून दिले, वाईट मागे. आता मला वाटत नाही की वाईट लोकांना मी घेऊन चालतेय, कारण तुला माहिती जेव्हा आपल्याला मॅच्युरिटी येते ना आणि लाईक जर तुझी वाईट वेळ आहे ना आणि तुला कळतं त्यावेळेस तुझ्यासोबत कोण उभं आहे, आणि जेव्हा मला खरंच कोणाची गरज आहे आणि मी त्याला जवळचं समजते, मी त्याला फोन करते किंवा मी त्याच्या समोर व्यक्त होते, माझं इमोशन बाहेर पडतंय आणि तो लाईक हा ठीक आहे ना, चालतंय, एवढं होतं, जो तुझं खरं आहे ना तो तुला समजवेल. तो असं नाही बोलला अगं जाऊ दे चल, एवढं तर होतं, मला एक्सेप्ट आहे, लाईफ आहे भाई, अपडाऊन होणारच, आज चांगलंय माझं उद्या वाईटही होईल, पण त्या वाईट वेळेस जो माझ्या सोबत आहे तो माझा आहे, जो माझ्या सोबत नाही तो माझा नाहीये. आज माझ्याकडे पैसे नाहीयेत तरीही ती माझी खरी मैत्रीण असेल ती माझ्या सोबत राहील ना. मी म्हणते की माझ्याकडे अगं पैसे नाहीत, आपण नको जायलाच बाहेर, मी आहे ना, मी करते खर्च, तेच मी दुसरीला बोलेल अगं पैसे नाही, ठीक आहे मग आम्ही जाऊन येतो,
तुझ्याकडे आल्यावर जाऊ, हम्म. की तुझी रिअल फ्रेंड नाहीये. तिच्याकडे पैसे नसतील तरी तुला हेल्प करा उभी आहे, तर ती तुझी खरी मैत्रीण आहे. आणि तिच्याकडे असून सुद्धा ती द्यायला मोकळी नाही, तर तुझी फ्रेंड्सच नाहीयेत. चांगलं वाईट बोलशील तर आतापर्यंत असं नाही की माझ्या लाईफमध्ये अजूनही चांगलेच लोक आहेत. वाईट मागे सोडले बोलली तर एक दोन नमुने असतात जे चांगलं वागतात पण मागून, आणि ते माहिती आहेत मला. पण माझं असं आहे की मला नाती जपायला आवडतात. जेव्हा माझ्या इथे चढणार ना सोडून देणार. पण आता ठीक आहे, चाललंय, चालू दे म्हणून ठेवलेत मी. कॉलेज टाइम बोलशील तर मी एक्सपिरियन्स खूप वाईट घेतलेत. म्हणजे स्कूलचे फ्रेंड्स खरंच मला छूट मला खूप चांगले भेटलेत, की भले त्यांच्याकडे 4 आणे नसले तरी चालतील, ते मला सुखी ठेवू शकतात त्यांच्यासोबत फिरायला गेली तर. पण कॉलेजचे त्यांच्याकडे लाखोनी पैसे असले तरी ते मला देणार नाहीत. का माहितीये? कारण खूप कमी आहेत जे कॉलेजचे खरंच खूप चांगले भेटले आणि खूप वाईट भेटले. कॉलेज बोलशील कॅन्टीन मध्ये मी पडलेले असायचे. अरे इव्हन माझे सर, म्हणजे कॉलेजचे सर मला लेक्चरला, सर असंच बसलीये, सारखं बसू नको, हे फक्त आत्ताची फ्रेंडशिप आहे, हे टवाळगे, तुला कोणी नाही त्यावेळेस हेल्प करणार ज्यावेळेस तुला खरंच गरज असेल. आणि हा त्यांचा शब्द मला पटला. आज मी झालं माझं कॉलेज संपलं, आता सगळ्या गोष्टी झाल्या, पण मी बघितलं कॉलेजचे फ्रेंड हाय बाय वाले असतात रे. आणि मी आजही बघते त्यांची काम असेल कॉल करतात, अरे थोडं गरज आहे, कुठे आहेस. इव्हन असेही बघितले जे पैशांसाठी कॉल मेसेज करतात फक्त मला, काम लागलं की काम लागलं की त्यांना माहिती आहे ही देईल किंवा हेल्प करेल. पण मला माहितीये ना आता, अरे हेल्प करून सुद्धा झाली रे, काय करून तर परत आले पण नाही, मी पण सोडून दिलं की जाऊ दे, फ्रेंडच होते. पण त्यांनी, मी हे पण तुला सांगते, एक टाइम होता की माझ्या गँग सोबत फिरायला गेलीये आणि जर समज माझा सर्व्हर डाऊन आहे किंवा माझ्याकडे पैसे जात नाहीत, मी असंही ऐकलंय की देणार नाही पैसे. अरे मी दुसऱ्या क्षणी तुमचं चालू झालं दिलेत पैसे. आणि पैसा खरंच खूप खराब गोष्ट आहे, त्याने नाती खराब होतात, पण त्याने नाती खरी कळतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात जेवढं चांगलं चालू तेवढं वाईटही चालू दे, त्याशिवाय तुम्हाला लोक नाही कळणार. आणि मैत्री ही तशीच आहे. मैत्री बोलतो की चांगला जवळचा कोणी नसतं. जेव्हा तुझी खरंच वाईट वेळ येईल ना, तू खरंच ते चांगले लोक जी बोलतोस ना, ते 10 लोकांना घेऊन बसतो मध्ये, तुला खरंच कळेल त्यातले किती चांगले आहेत आणि किती वाईट आहेत. आणि वाईट लोक खूप जास्त असतात चांगल्यापेक्षा. 10तून असं बोलतात ना, 100तून 10 चांगला भेटेल तुला. पण आता तर मी हे पण बोलेल, 100तून 10, 10तून 2 पण मुश्किल एखादा भेटेल तुम्हाला, आणि तो तुमचा खरा फ्रेंड असेल. मी बोलतो असं की चांगली वेळ येण्यापेक्षा जास्त वाईट वेळ आलेला नेहमी बेटर असतं. म्हणजे एक वाईट वेळ आहे ना, आपल्याला लाईफमध्ये क्लॅरिटी भेटते, आपल्याला काय करायचंय, कोणासोबत राहायचंय, कोणाचा हात पकडायचा आहे आणि कोणाचा हात सोडायचा आहे, तेवढं कळतं. म्हणजे जेवढ्या आपल्या आयुष्यात चांगली वेळ येते तेवढा आपल्या वाईट वेळ पण आल्या पाहिजे आयुष्यात, ते आपल्याला खूप काही शिकून जातं. पण मी तर बोलेल, पर्सनली बोलेल तुमच्या सगळ्यांना, म्हणजे तुमची वाईट वेळ आली आणि जे खरंच तुमच्या वाईट वेळेस नाहीयेच उभे, नका विचार करू मागे पुढे की याने काय, सरळ सोडून द्या त्या लोकांना मागे. कारण ती लोक तुमचं वाईट व्हायची वाट पण बघत असतात आणि ही ती मज्जा बघत असतात. चालेल वाईट चालू जात, चांगली लोक तुझ्यासाठी खूप एफर्ट टाकतात. इव्हन मी असंही बघितलंय, तुमच्या वाईट वेळेस तुमची चांगली लोक तुमच्यासाठी प्रार्थना करतील, पण तीच वाईट लोक टाळ्या वाजवतील. त्यामुळे वाईट लोक मागे सोडा, चांगली घेऊन चाला. हा, लाईफमध्ये सगळ्यांना चांगली लोक भेटतील असं नाही, पण ज्या वेळेस भेटेल त्यावेळेस त्यांना एक्सेप्ट करा तुम्ही की खरंच तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि एवढा एक दिवस तुमच्या वाईट वेळ तुम्हालाही कळेल, जे तुम्ही बोलता ना माझं BFF, माझं खास, माझं क्लोज. अरे मी किती लोक बघितले त्यांचे. अरे मी तर असेही लोक बघितलेत ज्यांची भांडणं होतात, शिव्या देतात, परत एकत्र येतात. मग मला हे बोलायचं, जर तुम्ही एकत्र येणार ना, मग त्या माणसासाठी भांडणं झालीत म्हणून आपण त्या माणसाला वाईट नका ठरवू. आज मी अशा मैत्रिणी बघितल्यात की त्या भांडणं झालं, एकमेकींना घाणेरड्या शिव्या आणि इतकं नॅशनल लेवलचं खाली बोलू शकतात ना, तास नंतर एकत्र होतात. पण मग तुम्हाला एकत्र व्हायचं तर तुम्ही त्याच्यासाठी वाईट का बोलता, तर ती तुम्हाला खरंच मॅटर करते आयुष्यात. मी तुला खोटं नाही बोलणार, आज मी ते बसले, माझी 16 वर्षाच्या मैत्री जेवढ्या आहेत त्यातली एक मैत्रीण, मी नाव नाही घेत, तुटली आहे. आम्ही एकमेकांसाठी, मी पर्सनल सांगते, मला कानावर पडतं ती वाईट बोलते, पण मी त्यासाठी कधी असं वाईट जास्त बोलत नाही. एखाद्या वेळेस मला खरंच राग आला ना तर मी बोलेल, पण आम्ही इंटरफेअर नाही करत लाईफमध्ये. समोरून गेलं तर आम्ही बोलत नाही. मी भाई तुला म्हटलं ना, मी एखाद्याशी चांगलं वागेल, तेवढंच चांगलं वागेल जोपर्यंत मला झेपतंय. जेव्हा माझे पेशन्स संपले ना, झालं माझ्यासाठी, तू ना हाय ना, तू समोरून गेलं तरी मी तुला विचारणार नाही की तू कोण आहेस, मॅटर नाही करत. म्हणजे आता माझा पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की आता मी पण खूप मैत्री बघितलेत, नाती बघितले सगळे, तर मला एक गोष्ट कळते की
आपलं कोण असतं जे आपल्यासोबत नेहमी उभं राहतं, भले काय कुठली वाईट सिच्युएशन असू या फिर मतलब आपल्या लाईफमध्ये काही टेंट्रम चालू आहे. आता ह्या 1.5 वर्षात मी पण ह्या गोष्टीतून चाललोय सगळं, आता मी सगळं ओपन करतोय. तर मग असं झालंय की मला टाइम देता आला नाही कोण म्हणजे मी कुठे जाऊन बसत नाही मित्रांमध्ये, कोणासोबत हँगआउट करत नाहीये. मी माझं डेलीचं शेड्यूल असं आहे की मी ऑफिस करतो, ऑफिसमधून रात्री इथे येऊन बसतो, 2 वाजेपर्यंत काम करतो, सकाळी उठतो परत ऑफिसला जातो. तर ह्या ह्याच्यामध्ये सिनेरियोमध्ये मला कसं होतं की मला टाइम भेटत नाही, मला स्वतःसाठी टाइम नसतो कधी कधी, की मला काही गोष्टी करायच्या तो मला करता येत नाही, टाइम नाही माझ्याकडे, कारण की मी ह्या गोष्टीला जास्त प्रायोरिटी देतो. तर त्याच्यामुळे माझ्या खूप मैत्री तुटल्या. मित्र बोलतात तू आमच्यासोबत बसत नाहीस, तू आम्हाला कॉल करत नाही समोरून. बोलो मला टाइमच आहे, मी कुठनं कॉल करू ना. आणि जर तुमची मैत्री खरीच आहे समजून घेत तर मग तुम्ही समजून घ्या ना की हा भाई तो काहीतरी काम करतोय, काहीतरी गोष्टी हे करतोय, तर मग तुम्ही तुम्ही समोरून कॉल करा. समोरून कॉल केल्यावर काय तुम्ही छोटे होणार आहे का भाई? आजच्या जगात आहे ना भाई, इगो खूप मोठी गोष्ट झाली खूप, की तो कॉल करेल तर मी का करू. जो तुमच्यासाठी इगो सोडतोय, तुम्ही रागून पण समोरचा तुम्हाला कॉल करून बोलतोय की नाही भाई चल ठीक आहे, जरी चुकी तुझी असेल तरी मी सॉरी बोलतो तुला, समजून घेतो मी गोष्टीसाठी, नाती टिकवतो. नाती महत्वाची असतात. म्हणजे मी असं बोलेल की कुठलंही नातं असेल ना तर इगोपेक्षा नातं वरती ठेवा. जर तुम्हाला खरंच समोरचा पाहिजे असेल तर, तुम्हाला नसेल पाहिजे तर तुमचा इगो भाई तुम्हाला मुबारक, की इगो ठेवा तुम्ही, समोरचा नातं घालवा. आणि जो व्यक्ती स्वतःचा इगो साईडला ठेवून तुम्हाला वरती ठेवतो ना, तो तुमचा खरा मित्र. हो, खरा मित्र, खरा तुमचा बॉयफ्रेंड, खरा तुमचा जो नवरा होणारा असेल तो. कारण की इगो खूप आता सध्या मोठी गोष्ट आली. मी खूप बघतोय की लोकांमध्ये इगो आलेत खूप, की मी बोललो नाही, तो नाही बोलला तर मी का बोलतोय, मीपणा खूप आलाय. जो आपल्यामध्ये मीपणा ठेवतो ना त्याला भाई लांबून चाला. जसं मीपणा तो झाला, संपलं त्याचं मीपणा. आणि आताची ठीक आहे आपली जनरेशन तरी टाईप, आपल्याला नाती इम्पॉर्टंट आहेत, नेक्स्ट जनरेशन साठी काहीच इम्पॉर्टंट नाही. आपण मैत्रीला खूप व्हॅल्यू देतो, ते लोक देत नाहीत. त्यांचं आज आला उद्या गेला, हाय बाय वाली फ्रेंडशिप आहे त्यांच्यासाठी. तर मला वाटत नाही. आणि जो खरा फ्रेंड असतो तो तुला समजून घेतो की ऍक्च्युली बिझी आहे, 10 दिवसांनी 10 वर्षांनी कोणाला फोन कर, 2 आणि 3 तास बोलतो, त्याला माहितीये तू खरं बिझी आहे, तोही बिझी आहे. कारण तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करताय आणि त्याला जर समजतंय की तो ऍक्च्युअली बिझी करेल मला फोन, रिअल फ्रेंड आहे तुझा. मी आता जसं मी पुण्याला होतो कॉलेजला, तर मी त्याचा एक किस्सा सांगेन माझ्या मित्राचा. 4 वर्ष आम्ही सोबत होतो. माझा एकदम खास मित्र भाई, म्हणजे आम्ही सोबतच राहायचो. नाव घेत नाही, आता नाव घेणं मी प्रेफर करत नाही पॉडकास्टमध्ये कोणाचं नाव ड्रॉप करू, मला ते आवडत नाही, सांगेन मी ते. तर सीन कसा आला की 4 वर्ष आम्ही सोबत आहे, आम्ही एकाच बॅच मध्ये, आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र करतोय, बाहेर फिरायला आम्ही इव्हन एवढं होतं की आम्ही चहा प्यायला पण बाहेर सोबत जायचो, एवढं आम्ही कट्टर होतो एकमेकांचा. तर सीन का आला, जसं मी कॉलेज पास आउट झालो तर मी मुंबईला शिफ्ट झालो, तो त्याच्या घरी शिफ्ट झाला, आम्ही दोघं पण बॅचलर म्हणून राहायचो. तर नंतरला सीन असं झालं की एक दिवशी त्यांनी मला कॉल केला, मी मुंबईला आलो आणि मी माझ्या फर्दर स्टडीजसाठी ऍडमिशन मध्ये बिझी झालो. मग त्या गोष्टीमध्ये मी तेव्हा पार्ट टाइम जॉब करायचो मेडिकलमध्ये, तर मला तेव्हा पण एवढा टाइम भेटायचा नाही, तेव्हा मोस्टली प्रोफेशन नव्हतं माझं काय, पण मी बाहेर पार्ट टाइम जॉब करायचो. तर मग त्यांनी मला 1-2दा कॉल केला आणि मी आय डोंट नो मग काय झालं, पण जेन्युअनली की मी रिसिव्ह नाही करू शकलो त्याचा कॉल, आणि मी नंतर करायचं पण विसरलो. भाई उस बंदे ने मेरे साथ बात करना बंद कर दिया, तब से डायरेक्ट ब्लॉक कर दिया मुझे. त्या गाईत मी आता मला B.Pharm पास करून मला अराउंड 6 ते 7 वर्ष झालीत, अजूनपर्यंत आम्ही एकदाही बोललो नाही ना. समोरून त्यांनी मला काय कन्फ्रंट केला, ही गोष्ट तो दुसऱ्याला बोलला की त्यांनी माझा कॉल उचलला नाही म्हणून माझा राग आला आणि मी मैत्री तोडली. मी बोललो भाई हे काय रिझन आहे का मैत्री तोडायचं? एका कपात चाय पिली असेल? हा, एका कप पिली आहे, लिटरली पिली आहे आम्ही एका कपात. असे खूप मित्र बघितले, अशी खूप मैत्रिणी बघितल्या जे तुटल्या, काळानुसार टायमानुसार तुटले. कोणाला नवीन लोक भेटली ते तिकडे गेली, नवीन भेटल्यावर जातात जास्त. असे खूप मित्र, म्हणजे लाईफ मध्ये खूप काही बघितले, नाती असो या मैत्री असो. त्यामध्ये असे पण आहेत की मला खूप कट्टर मैत्रिणी पण भेटले, जसे की माझी एक मैत्रीण आहे, 18 वर्षाची मैत्रीण आमची. थ्रूआउट आम्ही चालू आहे, काय असेल पहिलं, अरे असं झालंय, अरे तसं झालंय, अरे हे झाले, ते पुढे जायचंय, अरे चल जायचं आपलं, रात्री 12 वाजू 1 वाजू मी कॉल करतो, डायरेक्ट हमखास कॉल करतो. त्या घरचे पण मला काही काय बोलत नाही. गणपतीचं डेकोरेशन असताना आम्ही 3-3, 4-4 वाजेपर्यंत तिच्या घरी असतो पडून, की हा डेकोरेशन करायचंय, आमचं पहिल्यापासून प्लॅनिंग चालू असतं. मग अशा पण काहीतरी मैत्री आहेत माझ्या आयुष्यात, ज्या कधीच इगो येत नाही. ते आमचं असं पण चालतं की आम्ही 1.5 वर्ष बोलत नव्हतो, पण त्या 1.5 वर्षानंतर आम्ही जे बोललो ते आमचा बॉन्ड एकदम अजून हे झाला, स्ट्रॉंग झाला. अशा मैत्री का असे खूप जण खूप गमावलेत, खूप कमावलेत, असं झालंय. हा, फिमेल फ्रेंड्स खूप जवळच्या आहेत. आणि माझ्या आयुष्यात जशी तुझ्या आयुष्यात एक मैत्रीण आहे, तशी माझ्या आयुष्यात खूप जवळची मैत्रीण आहे, खूप म्हणजे लिमिटलेस, मी व्यक्तही नाही करू शकत. तिला तर सगळंच माहिती असतं. आणि तू जसं बोललास ना,
इव्हन तिचं शेड्यूल, मी तर आता सध्या वेळली आहे सरळ भाषेत, जॉबलेस आहे, पण ती बिचारी बघेल तेव्हा बिझी असते, तरी ती मला कॉल मेसेज करते. त्यात आम्ही खूप 2-3 आठवड्यांनी फोन करणार, आज भेटला का वेळ, हो भेटला, हाय का वेळ, हाय हाय, मग बोल. पण आमचं असं नाही होत की तू मला फोन नाही केलास म्हणून मी तुला कॉल नाही करणार. तू सांग रे, ती मुलगी बिझी असते, मी तर घरात असते, आठवड्याने ती मला फोन करू शकते, मी एखाद दिवस नाही. ती असं नाही बोलत तू घरीच आहेस, फोन का नाही करत, समजून घेतो एकमेकींना. आणि मैत्री अशीच असली पाहिजे रे, की जर तो फोन नाही करत आहे ना तर तू कर, तर तो खरंच बिझी आहे. फोन रिसिव्ह नाही केला ठीक आहे, 2 दिवसांनी करेल, त्याने तरी मग एक मेसेज टाक की तुला वेळ नाहीये, तुझं शेड्यूल बिझी आहे का, देईल तो रिप्लाय त्यावेळेसही नाही दिला तर ठीक आहे, मग तुम्ही काहीतरी डिसिजन घ्या. तुम्ही आधीच ब्लॉग लिक करता, त्याने कॉल बिल रिसिव्ह नाही केला, हे चुकीचं आहे. इव्हन माझ्या बेस्ट फ्रेंडनी जो होता ब्लॉक केला, अजूनही अनब्लॉक नाही केलं, मी त्याला शिव्या घालते फोनवर, अनब्लॉक कर. हा तुला वेळच नसतो माझ्यासाठी, वेळ नसतो. तू विचार की वेळ का नाही देतेस, कारण तुझं लग्न झालंय, तुझ्या बायकोला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो, हे तुला नाही कळत आहे. ती तुझ्यासमोर फक्त व्यक्त होते की नाही एवढं तू जरा लांब राहा, पण हे मला कळतं, मी ऍज अ गर्ल आहे यार, एक फिमेल म्हणून मला कळते की तिच्या मनात काय चालू असेल. आणि मला असं वाटतं पर्सनली, मी प्रत्येकांना बोलेन जे पॉडकास्ट ऐकतील त्यांनाही, तुम्ही तुमच्या रिलेशनशिप, फ्रेंडशिप सगळ्यात पॉझिटिव्ह असलेच पाहिजेत. कारण जो पर्सन तो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याला तुम्ही घेऊन पॉझिटिव्ह राहा, पण ओव्हर पॉझिटिव्ह नका हो. आता मी ओव्हर पॉझिटिव्ह बोललो, काय काय लोक विषय बोलतील की हा ओव्हर पॉझिटिव्ह म्हणजे टॉक्सिक आणि ओव्हर पॉझिटिव्ह खूप वेगळं आहे. टॉक्सिक म्हणजे तो पंधा खूप टॉक्सिक असेल ती गोष्ट वेगळी. ओव्हर पॉझिटिव्ह म्हणजे जर ती सांगतेय ना ती गोष्ट, जर ती तुला समजवते ना तर ऐक, तू त्याच्यात पण मी म्हटलं नको करू, तू का करते, म्हणजे टॉक्सिक ती प्रकारच तो झाला. ओव्हर पॉझिटिव्ह नका हो, पॉझिटिव्ह राहा, तुमच्या नात्यांना घेऊन आणि राहा. जर तुम्ही पॉझिटिव्ह नाहीये, तुम्हाला घेणं देणं नाहीये, म्हणजे मी म्हणेन सरळ भाषेत ते तुमच्यासाठी चुकीचं आहे. फ्रेंडशिप, रिलेशनशिप, XYZ काही असू दे, जो तुम्हाला घेऊन पॉझिटिव्ह नसेल तर तो तुमच्यासाठी काहीच नाहीये. त्याला तुम्ही हाय बाय वाले आहात किंवा तो टाइमपास करतोय. आणि आजकाल जनरेशन कसं करतं माहितीये का, आता मी खूप लोकांकडून ऐकलंय की बंदा पॉझिटिव्ह आहे की तो बंदा टॉक्सिक आहे, असं म्हणजे पॉझिटिव्हनेस इज इक्वल टू टॉक्सिक, असं गैरसमज आलाय. हे जेनझी लोकांचं, जेनझी जनरेशननी केलंय. मी एवढं सांगेन की ते तुम्ही असं मेंटॅलिटी विचार करू, तो टॉक्सिक आहे. जर तू सांग, तो म्हणतोय की त्या मुलांसोबत नको जाऊ, सगळ्या मुलांसोबत नाही, जो तुझ्या मेल फ्रेंड्सना ओळखतोय, तुझ्या बॉयफ्रेंड मेल फ्रेंड्सना, पर्टिक्युलर मेल फ्रेंड्स आहेत ओळखतोय आणि त्याला माहिती आहे की ते खरंच तसे नाहीयेत, पण जर एखादा मुलाचा फोटो बघून तो जर म्हणतोय की तू नको जाऊस, म्हणजे त्याला फोटोतच ओळखलं ना तो कसा असेल. असं बोललं जातं की मुलगा हा त्याच्या गर्लफ्रेंड, त्याची बायको, त्याची फ्रेंड, त्याचे सगळे नजरेत ओळखू शकतो. हे बोललं जातं की त्याला माहिती असतो तो मुलगा कसा आहे, म्हणजे किती तो त्या लेवलचा आहे ते त्याला कळतं. तर जर तो मुलगा बोलतो ना की तू हे कपडे माझ्यासोबत घाल किंवा हे कपडे तुझ्या मैत्रिणीसोबत जाताना घाल, त्या मुलासोबत जास्त बोलू नकोस, त्याकडे जाऊ नको, त्याचं ऐका, कारण तो तुम्हाला घेऊन सिरियस आहे आणि त्याला तो माहितीये की तो मुलगा किती आहे. सरळ भाषेत मी आता शिवी देते की तो किती मादरशोध आहे हे त्याला कळलेलं असतं. त्यामुळे ऐका तुम्ही, भाई तो टॉक्सिक नाहीये, टॉक्सिक तुम्ही आहात. मग की तुम्हाला वाटतंय तो तुमच्यासोबत टाइमपास करतोय किंवा तो टॉक्सिक आहे किंवा तो ना मला काय असं फ्रीडम देत नाहीये. अरे भाई, वो फ्रीडम देगा तो तू चली जाएगी. आणि फ्रीडम म्हणजे काय असतं रे, तू मला सांग, फ्रीडम म्हणजे काय? मुलींना फ्रीडम पाहिजे बेसिकली. आता इव्हन तो मी पण कधी पुढे कोणाला डेट करीन तर माझं रिलेशनशिप बद्दल असं पर्सनली आहे की नात्यामध्ये फ्रीडम पाहिजे. जे नातं कसं पाहिजे, नात्यामध्ये आपण का जातो की आपण समोरच्याला आपण जसं व्यक्त होतो, जसं आपल्याला पाहिजे तसं आपण त्यासोबत राहू शकतो, त्याला नातं बोलतात. जर तुम्ही त्या नात्यात समोरचा व्यक्ती पण तुमच्यासोबत नात्यात आलाय आणि त्याला तुम्ही बांधून ठेवताय, हे नको करू, ते नको करू, असं नको करू, तसं नको करू, तर मग काय मतलब आहे ना त्या रिलेशनमध्ये येण्याचा. रिलेशनमध्ये कसं पाहिजे की फ्रीडम दिली पाहिजे. हे बघ, जशी तू बोलली जाता की फ्रीडम दिली की तुम्ही निघून जाणार. जर त्या व्यक्तीला समोरून निघून जायचे, तो असा पण निघून जाणार, तसा पण निघून जाणार. ते तर आहे, ते त्या व्यक्तीवर डिपेंड करतं. जर तुम्ही त्या गोष्टीला फ्रीडम देताय तिला की तू हे कर, मला काय हे काय, तू तुझे डिसिजन्स तू घे, तू माझ्यावर डिपेंडेंट राहू नको, ते इंडिपेंडेंटली वर्क कर सगळ्या गोष्टी, तर मग तू तिला हे देतोय की फ्रीडम देतोय की तू तुझ्या हिशोबाने कर. आणि ते करून जरी ती व्यक्ती तुझ्यासोबत राहतीये तर ती खरी व्यक्ती. तू मला सांग, आता तू एका व्यक्तीला किती बांधून ठेवशील? अरे म्हणजे मी असं नाही म्हणत की फ्रीडम देऊ नका,
तुम्ही तुमच्या पर्सनला मीन्स तुमच्या रिलेशनशिप मध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड फ्रीडम म्हणजे काय की आता समज तुझी गर्लफ्रेंड आहे आणि तू तिला बोलतोस की तू जायचंच नाही मैत्रिणींसोबत, तू जायचंच नाही इकडे खायला, तू जायचंच नाही कपडे घाल, हे असं नका करू. द्या फ्रीडम. म्हणजे काय, तिला जर तिच्या लिमिट्स माहिती आहेत ना तर तिला द्या तुमचं फ्रीडम. तिला तिच्या लिमिट्स माहिती आहे, ती गेल्यावर ती काय करणार आहे, ती कशी कपडे घालणार आहे, तिला तिच्या सगळ्या प्रकारचं सगळं माहितीये, जाऊ द्या ना तिला, द्या मग फ्रीडम. पण मी बाकीच्या गोष्टी असं बोलायचं माहितीये का, कधी कधी काय होतं रिलेशनशिपचं झालं, मुली निघून जायचं रिझन की तो मला फ्रीडम देत नाही, तो टॉक्सिक वागतोय, त्याचे थोडासे रूल्स आहेत, रेग्युलेशन. अरे पण काहीतरी असेल म्हणून तो करतोय ना. मीही मुलांना बोलेल की तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला बांधून नका ठेवू की हे नको घालू, इकडे नको जाऊ, याच्यासोबत. ठीक आहे, तुम्हाला त्या गोष्टी नाही पटत, तिला पटवून द्या की ती गोष्ट चांगली नाही. तुम्ही तिला डायरेक्ट म्हणणार नाही करूच नको, तर तिला तो टॉक्सिकच वाटणार ती गोष्ट. तू एखाद्या व्यक्तीला पटवून देशील ती गोष्ट आणि मला ती पटली तर मी एक्सेप्ट करणार की हा ह्याचं बरोबर आहे, म्हणजे हा त्याच्या जागेवर बरोबर आहे, मग तुम्ही त्या गोष्टी करा. म्हणजे बोलणं मॅटर करतं, बोलणं मॅटर करतं आणि तुम्ही समजून कसं सांगता त्याला. तुमच्या दोघांचे भांडणं झालेत, ती तुला काहीतरी समोरून बोलली आणि तू डायरेक्ट जर तिला बोलतोयस की तू असं नव्हतं वागली पाहिजे, हे नव्हतं केलं पाहिजे, ते नव्हतं केलं पाहिजे, तू माझ्यावर का रागवलीस, चुकी तुझी असताना, मग ते टॉक्सिक होतं की असं. पण जर समज तू जर प्रेमाने बोललास, वेगळ्या गोष्टी समजून घेऊन जर बोललास की समज जर असं केलं असतं तर बेटर झालं असतं, तू म्हणजे वेगळा सोल्युशन निघाला असतं, आपलं भांडण नसेल झाले, हे झाले ते नसेल. आणि नातं कसं पाहिजे तुला मी सांगतो माझ्या परीने की तुमच्या दिवसभर किती भांडणं झाली, किती काय होऊन दे, मारामारे होऊन दे, पण दिवसाच्या शेवटी तुम्ही बोलला पाहिजे. आणि जेवढं तुम्ही बोलाल रिलेशनशिपमध्ये, आता समज आता मी कोणासोबत रिलेशनमध्ये, मला तिचं काय बोलणं पटत नाही, मला तिचं काय वागणं पटत नाही, ते म्हणत ठेवण्यापेक्षा मी तिला जाऊन बोलीन ना की अरे मला असं पटत नाही, हे गोष्टी आवडत नाही, मग डिस्कस करा गोष्टी. जेवढं तुम्ही डिस्कस कराल, जेवढं तुम्ही समोरच्या ओपन अप व्हा, तेवढं तुमचं रिलेशन आता टिकेल आणि तेवढं तुमचं बॉन्डिंग पण वाढेल. तुम्ही आता सध्या कसं झालंय की मला समोरच्याची कुठली गोष्ट आवडत नाही, मी मनात ठेवतो ही गोष्ट मला आवडत नाही, आणि मी एक्सपेक्ट पण करतोय की ती मला नाही आवडत तसंच वागणार. ते कसं होणार ना भाई, जोपर्यंत तू बोलणार नाही तुम्हाला समजणार कसं. जी गोष्ट तू बोललास ना मनात, मला त्याचे किस्से आठवतात. मला पर्सनली म्हणायचंय, मग मी सगळ्या मुलांसाठी बोलते आणि मुलींसाठी की तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी सांगा. आम्ही बाबा नाही होत की मला ना ती पटली नाही गोष्ट, मी ती मनात ठेवली आणि मी तुला आज सांगतोय. तुम्ही असं करू नका. ती गोष्ट तू तुझ्या मनात ठेवली, ठीक आहे, एक्सेप्ट करते. अजून गोष्ट ठेवल्या मनात, तुझा तो झरा बसला एवढा, तू एकदा फुटला, तर माझं माइंड असं झालं एवढं तू वर्षात कधी काय बोलला ना, अचानक बोलला, मग मी तोच विषय धरणार, एवढ्या वर्षात बोलला ना, आता बोलतोस, इतक्या गोष्टी मनात ठेवला, भांडण वाढणार, मिसअंडरस्टँडिंग झाली, क्लिअरिफिकेशन कुठलंच नाही, घंटा कोणाला घेणार, इगो वाढला, कॉल मेसेज नाही, क्लिअर नाही, भांडण वाढत, पॅचेपची ब्रेकअप होणार तुमचं. तर मला असं वाटतं आज तुला माझं पटत नाही, मी हा ड्रेस घातलाय, ह्या मित्रासोबत गेलीये, असा फोटो काढलाय, त्याच दिवशी बोल. नाही पटत आहे तू तुझ्या म्हणजे मला सांगतो कोण होता की तू का घातलंस, काय ओकेजन होतं, मी एक्सप्लेन केलं, सॉर्ट झालं, बोलतोय आम्ही. ठेवलं मनात, ठेवलं. 10 दिवसांनी बोलतो, तू त्या दिवशी तो ड्रेस घातला आवडला नाही, तू त्या परसात फोटो काढला आवडला नाही, तू इकडे का गेली होती, मूवीला जाताना तुम्हाला सांगितलं. अरे ठीक आहे, बघ मला एक बोलायचंय, फ्रीडम द्याच फ्रीडम, कारण प्रत्येकाला आपली पर्सनल लाईफ आहे. आणि मला असं म्हणायचं, इंटरफिअर करू नका तुम्ही एकमेकांच्या आयुष्यात. लिमिट्स माहिती आहेत, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तुम्ही पूर्ण लॉयल आहात एकमेकांना घेऊन, तर बिंदास तुमचं रिलेशनशिप. अरे आज इथून चालू झालं ना, लग्नापर्यंत जाईल, पण तुम्ही दोघंही एकमेकांना खोटं बोलताय, तुम्हाला घेणं देणं नाहीये, टॉक्सिकच वागताय, मग तुम्हाला तुमचं रिलेशनशिप पण टॉक्सिकच वाटणार. आणि माझं कसं बोलणं की प्रत्येक गोष्टीचा एक टाइम असतो. आता जर तू हे बोलले, आता मध्ये तू आता जस्ट मला सांगितलंस की ड्रेस आवडला नाही, ह्याच्यासोबत जाऊ नकोस, तर ते त्या टायमिंगला बोला. तू 10 दिवसांनी बोलतोय, मग त्या गोष्टीला मतलब पण जातं त्या गोष्टी जातातच. मग आणि समजा मी कोणाला बोलतोय की तू हा ड्रेस घातला मला आवडत नाहीये, हे तर मग समोरच्यानी कसं केलं पाहिजे की का नाही आवडत, विचार ऍटलीस्ट, डिस्कस करा त्या गोष्टीवर, रॅदर दॅन की जजमेंट की हा मला टॉक्सिक, हा असं करून देत नाही, तसं करून देत नाही. त्या मागचं रिझन जाणून घ्या, का होत आहेत गोष्टी, का बोलतोय तू. आणि प्रत्येक व्यक्ती समोरच्याला चांगल्यासाठीच बोलतो की हा काहीतरी चांगल्या गोष्टी असतात. आता समज आपण बाहेर चाललोय कुठेतरी, आपण बाहेर गेलोय, सामने वाला बंदा तेरे पास ठीक से नहीं देख रहा है, तर मी तुला वॉर्न करणार ना मी की मुलगा बघत नाही तर नीट हे कर, पण तुझ्या चांगल्यासाठीच ती गोष्ट आहे. मग ते असं होतं की भाई हा मला असं बोलतोय तसं बोलतोय, टॉक्सिक होतं. म्हणजे मी समज पॉझिटिव्ह वेनी घेतलं की मी आज खूपदा बघितलंय, म्हणजे सगळ्यांचंच बोलते की लोकही बोलतात की तिने ते छोटे कपडे घातलेत,
मग तिचे पाय दिसतायत, बायकांचं म्हणजे तिच्या मांड्या दिसतायत, मग त्यांना कळलं पाहिजे मुलींना कपडे घालते. तर मी एक सांगते, लांब नाही सांगत, जवळच उदाहरण सांगते. लांबची नाही, माझी मम्मा साडी वेअर करते, कमर दिसते. तुझी मम्मी, आपल्या साईडल्या बायका. मग मला असं म्हणायचं, बायकांना सांगेन तुमच्या कमरा दिसतात, त्या माणसाने बघितले, तुम्ही लगेच म्हणता तू कसला बघतोय बघ भाड्या माझ्या कमरेवर साडी. अरे आम्ही आत्ताच्या जनरेशन वाईज नाही बोलते, पण आम्ही आत्ताच्या आहोत, आम्ही घालतो शॉर्ट्स कपडे वगैरे. पण मला हे पण बोलेन मी मुलींसाठी की तुम्ही जे कपडे घालता, तुम्ही जे बोलता ना की त्याने माझ्याकडे वाईट, तुम्ही ही बघा, तुम्ही जी कपडे घातली आहेत त्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात का, आणि त्याने खरंच तुमचं किती दिसते काय दिसते हे बघ. आज मी सोशल मीडियावर काय व्हिडिओ बघतो आपण, त्या ऍक्टर्स लाईक इतर स्वप्न झाकलंय काय मला समजत नाही. मग तिच्या एका जजमेंट वरून सगळ्यांना जज केलं जातं, हे चुकीचं आहे. सगळ्या मुली तसे कपडे घालतील असं नाहीये. पण मला म्हणायचं की जर तुम्ही ते घालताय ना, तर तुम्ही बघा की तुम्ही कम्फर्टेबल किती आहात. जर पुढचं तुमच्याकडे बघतोय ना, तर मग तुम्ही त्याला नावं नका ठेवू. तुम्ही दाखवते तर तो बघणार. तर तुम्ही तुमच्या लिमिट्स ठेवा. आणि पुढचा काही काय असतात लोक, बघ मी खोटं नाही, काही काही लोक खरंच तसे असतात की मुलीने काय घातलं की ते बघितल्याशिवाय त्यांना असं खालून वरपर्यंत निरखतात. मी त्यांनाही बोलेन की तुम्ही तुमच्या घरी आई बाई नसते, तर तुम्ही तसंच बघा की ती माझी बहिणीसारखी आहे. तुम्हाला नाही पटते तिला सांग की ताई तुझं हे दिसते, नकोस घालूस, किंवा बाबा तू काहीतरी घे. लांब सोड, पुण्याला गेलो होतो त्याचाच सांगते, लिटरली तोंडात मारण्यासारखी गोष्ट होती. ते पटलं नाही. म्हणजे बघ त्यांच्याकडच्या मुली असतील तशा घालतात, घेतात स्कार्फ. तू बघितले पुण्यातला ऑलमोस्ट मुली स्कार्फ लावून फिरतात. आणि आम्ही एक फ्रेंडची बर्थडे पार्टी अटेंड करून आम्ही घरी येत होतो, आणि तिथे काय रिक्षा खूप जास्त बोलायला लागली आम्हाला जिकडे जायचं. मग आम्ही बोललो बस प्रिफेअर चांगलं, बसमध्ये चढलो, स्टार्ट पर्यंत चांगलं. आम्ही बायका लाईक आम्ही घातले काय पोरींनी काय, मी खोटं नाही म्हणलं, आम्ही घातलं होतं, छोटे होते कपडे आमचे. पुढे गेलो, कंडक्टरने तिकीट दिली आणि ते लोक आमच्याकडे बघतात आमच्या कपड्याकडे. आम्ही इग्नोर केलं, कारण मुंबई साईडला आपल्या साईडकडे छोटे कपडे म्हणजे नॉर्मल आहे, खूप नॉर्मल आहे, माणसं एवढं हे नाही करत. तिथे असं होतं की काहीतरी घातलंय या मुलींनी, नागडे बिगडायला कसं लाईक त्यांचा विचार. ठीक आहे, आम्ही एक्सेप्ट केलं. आणि मागून मुलं कमेंट्स वाच करायला लागले की ओढण्या बिंड्या नाहीत त्यांच्याकडे. लाईक मी तरी ठीक होती, शांत, म्हणजे 5 मिनिटं माझी बहीण तापली ना, पटकन कशी बोलते, तुमच्याकडे ओढण्या घालून लफडे केले जातात, आमच्याकडे नाही करत. तर माझं असं होतं की तिचं बोलणं थोडस तिखट होतं, पण ती चुकली नाही. बघ तो आमचा पर्सनल प्रश्न आहे, आम्ही ओढण्या घालून नाही घालू. तर माझं एवढंच होतं, मी त्याला पटकन म्हटलं तर तुझा लुकआउट आहे, तुमच्याकडे ओढण्या घातला, आमच्याकडे वेस्टर्न कपड्यांवर ओढण्या घालत नाही. आणि आम्हाला माहिती आहे आमचे किती दिसते काय दिसते, तर आम्ही चाललो आमचं व्यवस्थित. तर तुला पास करायची गरज नाही. तर कंडक्टर पटकन बोलले जाऊ दे, तेवढं भांडू नका, पुढे जा. तर मला एवढं म्हणायचं की मुलांनी त्यांचे शब्द वापरताना जरा जपून वापरा. आम्ही तेव्हा आम्हालाही कळतं आमचे कपडे कुठून काय दिसतं, तर आम्हीही तसं घालू. पण ह्यावरती माझं कसं बोलणं की मतलब घालायला काही इश्यू नाही, पण प्लेस बघून घाला. प्लेस जागा बघा तुम्ही कुठे घालता. समज तू जर वन पीस एकदम शॉर्ट वर घालून जर खेडेगावात गेली तर ऑब्विस तुला जज करणार. आणि तेच जर तू वेस्टर्न साईडला आलीस, साऊथ बॉम्बे, तिथे लोक जज करणार नाही. ती गोष्ट कॉमन आहे की तुम्ही एकदम शॉर्ट्स घालताय, हे करताय. ते जर तुम्ही गावाला गेला तर ऑब्विसली तुम्हाला जज करणार. डिफरन्स कसा, तो मेंटलीचा डिफरन्स. हा, पण ते तुझं ठीक आहे, लांबचं नाही. आता मी तुला इथं बसले तर सांगते, आम्ही जिथे गेलो होतो पुण्यात, माझ्या बहिणी जिथे राहतात ते एक गाव आहे, पण आम्ही जिथे होतो बर्थडे सेलिब्रेशन, सिटी आहे यार. आणि लांबचं सोड, तिथल्याही तर मुली वेस्टर्न कपडे घालतात. आता मी कितीतरी इंस्टाग्राम वरती प्रोफाईल बघते किंवा काही, कितीतरी पुण्याच्या मुली आहेत वेस्टर्न आउटफिट घालतात. मग तुम्ही असं बोलू नका की मुंबईच्याच मुली फक्त वेस्टर्न कपडे घालतात, त्यांना तमीज नाहीये, किंवा एक्सेप्ट करते काही मुली खरंच खूप विचित्र घालतात कपडे वेस्टर्न. पण आम्ही आमच्या लिमिट्स नुसार, आमच्याही फॅमिलीचं असतं ना की असं घात नकोस, असं हे करू नको, तर आम्हाला माहितीये, आम्ही त्या प्रकारेच कपडे घालतो. तर मी हे बोलेल की आम्ही मुंबईच्या आहोत, तुम्ही पुण्याच्या आहेत म्हणून आता खूप लोक बोलतील की पुण्याला ट्रोल वगैरे करते, तर मी पुण्याला ट्रोल नाही करते. सेकंड थिंग इज की जसं आम्ही वेस्टर्न आउटफिट घालतो तसं पुण्याच्याही मुली घालतात. तुम्ही खूप पुण्याच्या मुलींच्या आयडिया स्टॉक करा, वाटलं असतं तुम्हाला कळेल. तर मी कोणाला हे करून नाही बोलते की मुंबईच्या मुली अशा असतात, पुण्याची मुलं असं असतात, पुण्याची मुलं अशी आहेत, मुंबईची मुलं अशी आहेत, असं काय नाही. सगळीकडे नग भरलेले आहेत, प्रत्येक जागी चांगली वाईट लोक आहेत.
बस मी एवढंच सांगेन. ते म्हणजे मोस्टली मेंटॅलिटीवर डिपेंड करते की हा. समोरचा माणूसची मेंटॅलिटी काय आहे, त्याच्यावर पूर्ण तो सिनारिओ डिपेंड आहे. मुंबईचे पण कितीतरी विचित्र मेंटॅलिटीचे आहेत, कपड्यांवरून बोलतात. हा. आणि मला तर वाटत नाही कधी कोण चुकीचं बोलतं, पण हर एक मुलगी सेम नाहीये, मला हेही बोलायचंय. हा. तिने जर तसं घालून फिरते मग ती पण घालून फिरेल असं नाहीये. तर नाही. तुम्ही तेही बघा की जर तिने वेस्टर्न इथपर्यंत घातले पण वरती काही नाही दिसत, व्यवस्थित आहे, फक्त शॉर्ट आहे, हा. तर ठीक आहे, चालतं तेवढं. पण जर तिचं वरूनही काहीतरी हा, मग तुम्ही बोला की ताई आता 4 माणसं देते, तुमचं दिसतंय, तर तिला जर ती खरंच जरा बुद्धीने पण चांगली असेल तर तिला कळेल की बाबा तिला ठीक आहे, खरंच आपलं वाईट दिसतंय पण तो दादा काहीतरी बोलतोय. आणि ती पण जर डोकं पडलेली असेल तर आपण तिथे काही बोलून फायदा नाही. आणि तुझा ह्याच्यावरती काय म्हणणं आहे की आज आपण जसं बघतो सोशल मीडिया घेतले, बॉलिवूड घेतलं, जेवढं तुम्ही बॉडी एक्सपोज करता तेवढं तुम्हाला व्ह्यूज भेटतात, तेवढं तुम्ही ट्रेंडिंग मध्ये येतात, त्याच्यावर तुझं काय बोलणं आहे? हे तू बरोबर बोललास. एक्सपोज म्हणजे भाई सोशल मीडिया मुली खूप एक्सपोज करतायत स्वतःला. मला असं वाटतंय की म्हणजे आता मी तुला सांगते आपल्या इथलं मी 1-2 इन्फ्लुएन्सर मुली बघितल्यात, लाईक नावं नाही घेत पण एरिया मेन्शन करेन, घनसोली वगैरे, खूप सुंदर. अरे काय त्यांच्या बॉड्या बघशील, असं स्लिम अँड 0 फिगर, साड्या घालून व्हिडिओ करतात. आणि एक लाईक माझ्यापेक्षा XXL, काही माझ्यापेक्षा स्लिम अँड ट्रिम. पण तुम्ही बॉडी अंग प्रदर्शन जितकं कराल तुमचे फॉलोअर्स वाढतील, सगळं वाढेल एक्सेप्ट. मग तुम्ही हे पण एक्सेप्ट करा की तुम्हाला निगेटिव्ह कमेंट्स येणार. मग तुम्ही तिथे लाईव्ह वर शिव्या देणार किंवा तुम्ही तिथे एखादा पोस्ट टाकणार की स्नेह बोलाव, ठीक आहे तुम्हाला दाखवायला, पण तुम्ही सोशल मीडिया, तुम्ही जर बाहेर येताना म्हणता ना की मला ते कपडे आवडत नाहीत असं लोक बघतात, पण तुम्ही ते सोशल मीडिया दाखवता ना, तिथे 4 लोक बघतात ना, तिथे तुमचे 10,000 लोक सोशल मीडियावर बघतायत तुम्हाला लाईव्ह. तर मी एवढंच बोलेल की नका अंग प्रदर्शन करू, कारण ती खूप पर्सनल गोष्ट आहे रे, आणि ती मौल्यवान गोष्ट. तुमचं अंग म्हणजे किती सुंदर बोलतात ना, महिलांना खूप सुंदर, म्हणजे मुलींना खूप सुंदर बनवले देवाने देताना. जे तुम्ही सुंदरता तुमच्यापर्यंत आणि तुमच्या XYZ पार्टनर पर्यंत ठेवा ना. तुम्हाला दाखवायचं सोशल मीडिया दाखवा, घाला छोटे कपडे, पण तिथपर्यंतच घाला जिथून तुमचं काही दिसेल नाही. ते आता एवढं झालंय की लाईक इथला पार्ट कुठला पार्ट दाखवून ते फेमस होत आहे. हा फेमस काय नाही. मग तुम्ही स्ट्रॉंग राहा, निगेटिव्ह कमेंट्सला रिप्लाय करायला, पण असे रिप्लाय शिवाय देऊन करूच नका. तुम्ही घातलाय तर निगेटिव्ह कमेंट्स करणार. आणि हेही बोलेन प्रत्येक मुलीला की हे जे बोलतात ना की आम्ही हे घातलं, ठीक आहे, तुम्ही तुमच्या लिमिट पर्यंत कपडे घाला, तुम्हाला कोणी निगेटिव्ह कमेंट्स नाही करणार आहे. तुम्हाला जेवढं अंग प्रदर्शन करायचंय ना तेवढे निगेटिव्ह कमेंट्स येणार. मला एक सांग, आम्हीही घालतो, मीही शॉर्ट्स कपडे घालते, लांबचं, तुझ्यासोबत लांब पण गेलंय, पण असं कधी ऐकलंय का की सोशल मीडिया कोणतरी मला निगेटिव्ह कमेंट केलं शॉर्ट्स कपड्यांवर? पण जर मी ते शॉर्ट्स पॅन्ट घातले, एकदम छोटं टॉप घातलंय ज्याच्यातून माझं सगळं दिसतंय, ऑफकोर्स निगेटिव्ह कमेंट्स येणार. मग तुम्ही त्यांना म्हणणार की तुझ्या घरी आया बहिणी नाहीत का? अरे तुम्ही जर दाखवता तू बघणार. तर मी असं नाही म्हणते की तुम्ही झाकूनच कपडे घाला, मुलांनी मेंटॅलिटी आपली व्यवस्थित ठेवा, मुलींनी लिमिट्स मध्ये कपडे घाला. मी आता ते इन्फ्लुएन्सर तर सोड, खूप सोशल मीडियावरती ऍक्टर बघते, लाईक मागून उघडं पुढून उघडं काय घातले. एक तो व्हिडिओ पण व्हायरल झाला, आपने चड्डी पहनी है क्या? ती बोलते आपने देखा था क्या मैंने चड्डी पहनी है क्या? नाही, चड्डी सोड, मला तिने काय घातलंय का नाही हा प्रश्न पडला. सेकंड थिंग इज, मी तिला बॅड कमेंट नाही करत आहे, पण मी 1-2 बघितलं ऍक्टर, लाईक तर येतातच का मग, आणि त्या आल्यावरती लाईक स्कर्ट व्यवस्थित कर, टॉप्स, अरे घरी नाही करून आला असता तर तुम्हाला दिसणार नाहीये. खूप आज नामांकित माधुरी दीक्षित बोल, किती शिल्पा शेट्टी, किती ऍक्टर्स आहेत आपण तर कपडे घालतात. इव्हन माधुरी दीक्षित सोडलं तर बाकी काही ऍक्टर आहेत ज्या बिकनीवर पण लाईक त्या नेहमी असं जिम वरून येताना वगैरे असे कपडे घालून नाहीत की त्यांचं अंग प्रदर्शन होईल. तसंच घालतात ना की ज्याच्यामध्ये अंग पण झाकून दिसतंय आणि सगळ्या गोष्टी. माझी मोस्ट फेवरेट बोलशील तर पल्लवी. साडीत बघेल तेव्हा ती ऍक्टर, साऊथ इंडियन ऍक्टर आहे का, तिच्याकडे किती सुंदरता आहे, साडीत असते नेहमी, कुठल्याही शो मध्ये ती साडीत दिसते तुला, का तिथं फेमस आहे भाई. एखादा काय घातला फेमस किती होईल अजून. पण मला हे बोलायचंय, मुलींनीही त्यांच्या सोशल मीडियावर असं अंग प्रदर्शन करू नका, जेणेकरून तुम्हाला बॅड कमेंट्स येतील, त्याला तुमचा सामना करावा लागेल, आणि परत मग ते तुम्ही ट्रोल करणार एकमेकांना. एखादा फेमस इन्फ्लुएन्सर जे कॉमेडीवाले ते तुम्हाला ट्रोल करणार की काय घातलंय, मग तुम्ही त्याला ट्रोल करणार, शिव्याशाळ करणार, कमेंट सेक्शन भरणार, अजून काही होणार नाही. तर तुम्ही तुमच्या लिमिट्स ठेवा, तेही त्यांची लिमिट्स ठेवतील, आणि तुम्ही तुमची मेंटॅलिटी क्लिअर ठेवा. बोथ मुलींनाही बोलेल, मुलांनाही बोलेल की असं विचार करू नका की ही मुलींबद्दल बोलते किंवा मुलांबद्दल बोलते. तर मी बोथला बोलते, तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या लिमिट्स मध्ये काही करायच्या गोष्टी करा ना. फॅमिली पण बघते रे, किती शोज फॅमिली किंवा इव्हन सोशल मीडियावर, आणि लहान मुलं हल्ली
रील्स बघतात असं बघून त्यांना म्हणजे ते पण Confuse काय होतात. विचार, ते डायरेक्ट मम्मीला बोलला, मम्मी बाई बघ कशी फिरते, लांबचं सोडा आपला शू वगैरे असं काय बघितलं बोलतो. मग तेच बोलले की तुम्ही सोशल मीडियावर काही दाखवताना 10 वेळा विचार करा. नाही करताय तर मग त्या ट्रोलिंगसाठी तुम्ही रेडी राहा, स्ट्रॉंग राहा. काय कमेंट्स तो ट्रोल करणार तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. अरे तेच एक मे बी पुण्याचीच मुलगी असेल अशी लाईक सुकडी इथं टॅटो वॅटो आहे आणि तिला ट्रोल केलं ना भाई, तिने भाई शिव्या बिव्या देऊन, मी ते बघतेय व्हिडिओ, तर तिने अंगप्रदर्शन केलं नव्हतं. सेकंड थिंग तिने व्हिडिओ असे बनवले ते शिव्या दिल्या होत्या. मग तुम्ही असं बनवता ना, मग तुम्हाला ट्रोल केलं तर मला हे म्हणायचंय, ज्या गोष्टीने ट्रोल करेल त्या गोष्टी बनवतात का? मग जर तुम्ही त्या गोष्टी ट्रोल साठीच बनवत असाल फेमस व्हायला, तर मग तुम्ही त्याच्यावर रिप्लाय का करता? इग्नोर करून सोडून द्या. तर हा झाला सोशल मीडिया आणि त्याचा बॅड कमेंट्स. तर जशी तू मध्ये पहिली बोललीस की आपण रिलेशनशिप बोलत होतो की सध्याचं प्रेम कसं आहे, काय चालू आहे ते, तर तुझ्या हिशोबाने आयडियल रिलेशनशिप कसं पाहिजे, कसं असलं पाहिजे? माझं पहिलं गोष्ट तर निस्वार्थ प्रेम. मी जसं बोलते निस्वार्थ मैत्री, तसं निस्वार्थ प्रेम, म्हणजे त्याच्यात कुठलाही स्वार्थ नाही. आणि बघ लांबचं म्हणजे मी सांगते माझ्या मते, लाईक आय डोंट नो आताच्या जनरेशन किंवा काय, आता खूप लोक बोलतील अरे हिला तर सर्व पूर्ण संपूर्ण मुलगा पाहिजे, तर तसं नाहीये. लाईक 50% तरी त्यात असेल ना, मी एक्सेप्ट करेल की बंदा मेरे लिए बना. मुलगा कसा की जास्त अपेक्षा नाहीत, छोट्याशाच अपेक्षा आहेत. स्वतःचा एक जॉब असला हवा, माझ्या जसं स्वतःच्या फॅमिलीला तसं माझ्या फॅमिलीला बघायला हवा. टॉक्सिक नाही बोलणार मी, पण तो फ्रेंडली जेवढा फ्रीडम देतोय तेवढ्याच त्याचे सगळे विचारही क्लिअर असू दे, मला घेऊन तो पजेसिव्ह असू दे, आणि त्याच्यात गुणधर्म असू दे चांगले 36 गुण जुळू ना जुळो. पण मला श्रीमंत मुलगा नकोय. सरळ सांगेन तर मी न्यूज बघते, आता तुला लांबचं नाही, तूही न्यूज बघितल्यास की आता केसेस झाल्यात. श्रीमंत नको, कष्टाळू हवाय, जॉब करू दे बाबा, चांगला जॉब असू दे त्याचा, त्याला स्ट्रगल माहिती असलं पाहिजे, त्याने मला सुखी ठेवलं, 2 टाइमला जेवायला खायला वेळेला दिलं, मस्त माझ्या क्रेविंग्स करू दे, पूर्ण फिरायला जाऊ दे, सगळ्या गोष्टी ज्या मला त्याच्यासोबत करायच्या आहेत त्या गोष्टी करू दे. पण मुलगा शॉर्ट मध्ये सांगेन तर मुलगा चांगला पाहिजे. म्हणजे असं नको की आज त्याने मला असं आहे तो उद्या. हा मी एक एवढी गोष्ट सांगेन, आता खूप लोक बोलतात की टायमानुसार किंवा 9चे 9 दिवस, तर मी ही बोलेल की 9चे 9 दिवस नको, पण हे बोलेन की टायमानुसार सिच्युएशननुसार मी जर चेंज होतीये ना, किंवा तो जर चेंज होतोय ना, तर आम्ही ते चेंजेस एक्सेप्ट केले पाहिजेत, की त्याच्यात कमतरता नको काढायला की ती ना सुरुवातीला चांगली होती, तो ना सुरुवातीला चांगला होता, आता नाहीये. तर तू हे बघ की टायमानुसार सिच्युएशननुसार प्रायोरिटीज चेंज होतात त्याच्या, त्याचं वाईट काही नाहीये, तो प्रायोरिटीज चेंज होतात, प्रत्येकाच्या होतात. तू सांग लग्नानंतर तुम्हाला समज सपोज बाळ किंवा काही प्रायोरिटी चेंज झाली, लग्न झालं प्रायोरिटी चेंज झाली, फॅमिली असते, काही गोष्टी प्रायोरिटी चेंज झाली, तर तुम्ही ते एक्सेप्ट करा. आणि मी तर खरंच बोलेन, तुम्ही अशा मुलासोबत लग्न करा जो कष्टाळू असेल, तो असा मुलासोबत करू नका त्याचा बापाचे सगळे आहे, तो ते चालवतो पुढे, तसेही असतात एक्सेप्ट, पण त्याला सवय लागली की पप्पानी केलं ते पुढे, तो काही स्ट्रगल करणार नाही. इव्हन त्याच्या हातात असं भाकरी तोडून दिल्यासारखं आहे, घेतली भाकरी तोडली दिली, पण तोच मुलगा ज्याला पहिला 0 पासून स्वतःच स्टार्ट केलंय, अशा मुलासोबतच लग्न करा जो तुम्हाला खरंच समजून घेईल. आणि मुळात म्हणजे जर तुम्ही कोणासोबत राहत असेल ना, तर पहिली गोष्ट ही क्लिअर करा की भाई मी तुझ्यासोबत खरंच लॉयल आहे. तुम्ही लग्न करता आणि ते किती केसेस बाबा ऐकले, ते मुलाला मारतात, इव्हन त्याची फॅमिली आहे मागे, भाई तो तुला बघ तुझं करेल, त्याला त्याचं फॅमिली पण, काही काही एकुलते एक असतात. तर तुम्हाला नसेल पटत ना, नाही लग्न करायचं, फॅमिली सांगा भाई माझं बॉयफ्रेंड आहे, मला नाही होत आहे, हे ते संपवून टाका, दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळू नका. सॉर्टेड आहे. आणि मोस्टली रिलेशनशिप मध्ये जास्त काय मॅटर करतं की आपले एफर्ट्स खरंच खूप मॅटर करतात रे. म्हणजे आता खूप लोक बोलतात की अरे हा मला तो ना वेळ नाही देत आहेत, त्याचे एफर्ट्स कमी पडतात, एक्सेप्ट. पण कधी कधी काय होतं माहितीये का, जर त्या पर्सनला माहितीये ना की ती माझी किंवा काही असेल, तू सांग एखादी गोष्ट भेटत नाही तोपर्यंत किती एफर्ट्स टाकतो आपण, ती भेटलं ते असं असतं की ती माझीच आहे, कुठे जाणार ना, तो शुअर असतो आपल्याला घेऊन. तर मुलींना काय वाटतं माहितीये का की त्याला आता काय दुसरं काय, त्याला आता त्याने तेवढं एफर्ट्स टाकले, मी असेपर्यंत भेटेपर्यंत परत नाही. अरे तो तुला शुअर आहे आता की तू कुठे जाणार नाहीयेस. तर मला असं वाटतं की ते मुलींनी समजून घ्या. तिथे तुम्ही ते बोलता की तो एफर्ट,
त्याला एकदा तू भेटलीस, तू त्याच्या करिअरकडे लक्ष देणार, कारण त्याला तुझ्यासोबत फ्युचर काढायचंय. मग तो त्याचं करिअर फिक्स करणार, सगळं फिक्स करणार. तिथे तो तुला वेळ पण देतोय, त्याच्यात पण तुझी अपेक्षा की त्याने, मी हे एक्सेप्ट करते की मुलं कधी कधी खरंच मुलीकडून एफर्ट्स असतात तर त्याने द्यावं असं वाटतं मुलीला. तर मी हे बोलेल की जर तुमची कधी कधी अपेक्षा असते ना, मुलीने असं करावं, तिने हे करावं, तर मग तिची अपेक्षा असते की जर ती तुमच्यात 100% देते ना, तर तुम्ही पण 100% द्या. आणि एफर्ट्स रिलेशनशिप मध्ये खूप मॅटर करतात. तर मी बोलेल इक्वली एफर्ट्स टाका, इक्वली, की ह्याने 100 दिले तू पण 100 टाक. इक्वली सगळ्या गोष्टी केल्या ते बॅलन्स राहतं रिलेशनशिप मध्ये. प्रत्येक गोष्टीत बॅलन्स राहतं, तुमचं टिकणार रिलेशनशिप, सगळी नाती टिकणार, रिलेशनशिप असो फ्रेंडशिप असो. तर एफर्ट्स मॅटर करतात. तर मी सगळ्यांना बोलेल तुम्ही इक्वली एफर्ट्स टाका. आणि तू जसं की बोलली का मुली छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेक्ट करतात आपल्या बॉयफ्रेंड कडून, त्या छोट्या गोष्टी काय, म्हणजे मुली नक्की एक्सपेक्ट काय करतात बॉयफ्रेंड? एक सांगते मी, खूप खूप मुलांना हा प्रश्न असतो की तो मीम नाही का व्हायरल होतो की एक औरत को चाहिए क्या, तो मैं बताती हूँ अभी हमको क्या चाहिए होता है. आमच्या पिरियड्स मध्ये तुम्ही आमच्या मूड स्विंग्स होतात, आमच्या क्रेविंग्स बघा, आम्हाला शॉपिंगला जायचं, शॉपिंगला चला, आम्हाला जिकडे जायचं फिरायला, तुम्ही फिरायला चला. ह्या छोटे छोटे, तुला सांगते फर्स्ट मीट मध्ये जरी तू मुलीला चॉकलेट्स आणि रोज दिला ना, ते हॅपी. कारण मुलगी म्हणजे असं नाही बोलते, पण फिमेल ही खूप अशी नाजूक सजूकशी असते की तिला असं असतं की एवढ्या गोष्टीत इतका आनंद. तू तिच्या पिरियड्स मध्ये क्रेविंग मध्ये दे ना तिला चॉकलेट्स ऑर्डर करून, स्विगीने पाठव तिला काहीतरी. आई शप्पथ सांगते, ती इतकी खुश होईल ना त्या मूड, तिचं दुःख साईडला ठेवेल, पण ती की एफर्ट्स, हे एफर्ट्स तिच्यासाठी फर्स्ट मीटला केलं म्हणून सेकंड टाइम करायचं असं भेटताना जा नेहमी चॉकलेट्स, एकदा चॉकलेट्स एकदा रोज नाही. एफर्ट्स, ती हे एफर्ट्स तुझे बघणार. तिला शॉपिंगला जायचंय, ती खूप दिवस मागे लागली, पण एकदा तू एफर्ट, ती न बोलता तू काही गोष्टी करशील ना, एफर्ट्स. अरे ह्या छोट्या एफर्ट्स आम्ही कशाला बोलतो की आम्ही टाकतो, आमच्या गोष्टी वेगळ्याच आहेत, पण आमचं असं असतं की करना काहीतरी, ये औरत को ये चाहिए होता है. ती बोलून दाखवत नाही, पण ह्या गोष्टी हव्या. आणि जेव्हा तिला असं वाटतं ना की पुढच्याला काहीच करत नाही, तेव्हा ती बोलून सांगते की ना अशा गोष्टी कर, मला हॅपी वाटतं, ह्या गोष्टी कर, मला चांगलं वाटतं. तर मी बोलेल की मुलींना जास्त करून तर पिरियड्स मध्ये तुम्ही त्यांच्या क्रेविंग्स, मूड स्विंग्स हँडल करा. कारण असं होतं की पिरियड्स हे तुला माहितीये खूप खूप म्हणजे इतकं लेवलचं आमचं पेन असतं ना, आमचं असं असतं की इतक्या गोष्टी चिडचिड होते. त्यात आम्हाला असं असतं की मेरे बंदे ने मेरे को टाइम नाही दिया, मला समजून नाही घेते, माझे मूड स्विंग्स होतात, मला काहीतरी खायचे, मला क्रेविंग आहे, त्या गोष्टी पूर्ण कर. सगळ्यांना जमेल असं नाही, पण ज्यांना जमेल त्यांनी करा. हेच हवं असतं मुलींना. अजून काही अशा मोठ्या गोष्टी नाही, त्या मोठ्या असतील त्या वेगळ्या, पण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणाऱ्या त्या मुली असतात. आणि मोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या गोष्टी जास्त मॅटर करतात. छोटे दे ना गोष्टी कोण पण करतात, कोण पण, म्हणजे सगळ्या गोष्टी. एक्सपेन्सिव्ह गोष्टी चल ठीक आहे, एक्सपेन्सिव्ह दे, तू मला सांग, मी तुला मागितलं तू गिफ्ट दिलं, ठीक आहे, मी हॅपी झालं, एवढा आनंद नाही. पण तू माझ्यासाठी बर्थडेला ग्रीटिंग कार्ड दे, रोज बुके दे, लांबचं सोड. माझ्या मैत्रिणीच्या बर्थडेला, मी नाव नाही घेत, पण तीही माझ्या खूप जवळची, 16 वर्षापासूनची, मस्त हाताने बुके बनवला, ते नोट्स लिहिला, रडायला म्हणजे डोळ्यात पाणी विचारायच्या. मी मुलगी असं मला खूप छान वाटलं की तिला आनंद झाला. ही गोष्ट जर तिच्या बॉयफ्रेंडने केली असती तर ती बरी ते हे मॅटर करतं आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींना आनंद भेटतो. जेव्हा तुम्ही भेटताय तेव्हा एक रोज घेऊन जावा, एक चॉकलेट घेऊन जावा, पब्लिक मध्ये चाललाय, हात पकडा हक्कानी, हा भाई माझी बंदी. हे प्रत्येक मुलाला जमत नाही. खूप मुलं असे असतात की लाजतात आणि त्यांचं असतं की पब्लिक मध्ये रोमॅन्स नको किंवा काही नको, शाय टाईप मध्ये असतात. पण मला असं वाटतं या गोष्टी मुलींना आवडतात. तर मी पर्सनल सांगेन, भले तू शाय असशील, खांदा हात पण हातात हात टाकून चाल तिच्या. छोट्या छोट्या गोष्टी तिच्या बघ, तिला काय आवडतं ना आवडतं. काय मुलांचं कसं असतं, गर्लफ्रेंड आहे पण मला कळत नाहीये, मी खूप शाय आहे, तर तू थोडं दादा लांब ठेव आणि तिच्यावर फोकस कर. कारण लाईफ काढायची जर तू विचार केलायस ना, तर तिच्या छोट्या छोट्या गोष्टी बघ. आणि आमचं असं असतं की ना, मुलींचं छोटी छोटी गोष्टी आम्हाला खूप मॅटर करतात. जर त्या गोष्टीवर तू निरीक्षण करून त्याच्यावर तू जर एफर्ट्स तुझे टाकलेस, काम केलंस ना. आणि मी मुलांसाठी बोलेन, मुलींनाही बोलेन की मुलींनीही मुलांसाठी करा, त्यांनाही छान वाटतं. जसे रोजेस द्या, चॉकलेट्स नाही खात मुलं, पण बुके बोल, डेट प्लॅन करा, जा फिरायला, बोला त्याच्याशी, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवा, त्याचं ऐका, त्याचं डोकं खांद्यावर ठेवू द्या, ऐका, हे त्यालाही चांगलं वाटतं. सगळ्यात मोठी एक गोष्ट राहिली, मुलींना झुमके गिफ्ट करा, ते खूप आवडतं.
झुमके झुमके हा त्यांचा हा असत. Weak point कानातले आहे. वीक पॉइंट म्हणजे कानातले गिफ्ट कराच करा, एखादं तरी जोड कानातलं तर द्या. हा. आणि शॉपिंग भाई, तुमच्या बंदीला तुम्ही शॉपिंगला नेलत ना, म्हणजे स्ट्रीट शॉपिंग मुलींचं सांगते तुला मी, कितीही मोठ्या घरातली मुलगी असू दे, स्ट्रीट शॉपिंग हे तिचं पहिलं प्रेम प्रेम आहे. आहे. भाई तुझा किस्सा मोकळा नाही होणार एवढा, पण ती 2 बिशो भरून तर कपडे घेऊन जाणार. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मुलींच्या, तर त्याच्यावरती म्हणजे जसं मुलींचं आहेत ना ते एफर्ट्स किंवा काही गोष्टी ज्या मुलींना काय हव्या असतात तसं मुलांचंही असतं. तर मी हे मुलींनाही बोलेल की तुम्ही निरीक्षण करा त्या गोष्टी, आणि त्याला काय हवं नको हेही बघा. तुम्हालाच हवं नको तो बघेल, आणि तुम्ही बोलाल की एफर्ट्स कमी पडतात, मग तर त्याने बोललं की त्यांचा मेल इगो जसा असतो ना तसा फिमेलचा पण असतो की माझा इगो, अरे पण त्यालाही काय हवं नको ते बघा. मुलगा बघतो. मला मी हे बोलेल की 90% मुलांना खरंच खूप चांगले आहेत मुलींपेक्षा. मी ऍज अ गर्ल म्हणून इथे बसून सांगते, मुलींपेक्षा मुलं खरंच चांगली असतात. आणि किती एफर्ट्स टाकले तरी कधी कधी मुलींचं असतं की कमी आहे, पण त्या तुम्ही बसून बोला एफर्ट्स वरती की काय कुठे कमी पडतोय. तुम्ही डिसिजन घेऊ नका एफर्ट्स नाही टाकत आहे. आणि मला असं पर्सनली मत आहे की तुम्ही तुमच्या गोष्टी जसं फ्रेंड्सना शेअर करता त्याच्या आधी त्याच्याशी बोला, कारण तुमच्या रिलेशनशिपच्या गोष्टी असं बोलतात की प्रायव्हेट रिलेशनशिप असेल तर सगळ्यात चांगलं. त्या गोष्टी तुम्ही तुमच्यात क्लिअर करता. पब्लिक असेल तर त्या गोष्टी कसं होतं, बॉयफ्रेंडला तू जसं तुझ्या मित्राचं बोललास की त्याने ते फोन नाही रिसिव्ह केला, मित्राला बोलला तुला क्लिअर नाही केलं, तर पहिले त्या गोष्टी तुम्ही तुमच्या नादात एकमेकांशी क्लिअर करा. आता तू सांग तुझ्या बॉयफ्रेंड किंवा तुझ्या गर्लफ्रेंडला त्याच्या मित्राकडून ऐकलं तर किती वाईट वाटेल की तिने मला नाही सांगितलं पण तिच्याकडून कळलं. त्यापेक्षा तुम्ही बसून क्लिअर करा ना, मिसअंडरस्टँडिंग होणार नाही, सॉर्ट राहील, रिलेशनशिप चांगले राहील. आणि रिलेशनशिप आहे, भांडणं होणार, अपडाऊन्स होणार, सगळं सुंदर सुंदर चांगलं चांगलं नाही भेटणार. मुलींचं असं असतं की मला भांडणं नको, मला किचकिच नको, नातं टॉक्सिक नको, तर थोडं होणार आणि हे झालं पाहिजे रिलेशनशिप. जिथे भांडण आहे तिथे मस्ती आहे, तेच खरं प्रेम असतं, खरे नाते असतात. आणि जसं तू आता बोललीस की काही प्रॉब्लेम झाले की आपल्या फ्रेंड्सला सांगतात, फ्रेंड्सकडून सजेशन घेतात, तर सांगणे गोष्ट वेगळी आहे आणि सजेशन घेणे गोष्ट वेगळी आहे. काय करतात की तू सांगते, समज तुझा कोणतरी आहे, तू तुझ्या फ्रेंडला सांगतेस किंवा बॉयफ्रेंड बद्दल की असं आहे तसं आहे, माझ्या हे करत नाही ते करत नाही, पण सीन कसा असतो की ती ह्याला ओळखत नाही ना नक्की काय कसा आहे तो, तू त्याला ओळखतेस, मग ती तिचा काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यू देणार, ती तिचा काही सजेशन देणार, त्यावर तू डिसिजन घेणार आणि तू त्याच्या अकॉर्डिंगली त्याला जज करणार. ते बरोबर नाही. तुमच्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये डिस्कस करा, मध्ये टाकू नका. असं बोललं जातं की म्हणजे माहित नाही मुलामुलांचं असं नाही, पण मुलीमुलांचं असं असतं की मी जर माझ्या बॉयफ्रेंडची सांगते ना कुठली, तर ती वाट बघत असते ब्रेकअप कर तुझ्यासाठी चांगलाच नव्हता, तर ते ब्रेकअप पर्यंत जातं रे. मग त्यापेक्षा तुम्ही बसून सॉर्ट करा. कारण तिसरा भले माझी किती जवळची मैत्रीण असू दे किंवा मित्र असू दे, मी जर त्याला सांगेन ना की त्याने आज असं वागला, तो असं करतो, मग त्याचं असं असतं की रिलेशनशिप टिकणार नाही, तुझा ब्रेकअप कर, तो व्यवस्थित नाहीये, तो असाच वागणार, तो टॉक्सिकच आहे, हे ते. तर माझ्या मनात हेच येणार की तो असं. पण एवढं सांगते मी जर त्या माणसासोबत राहते, भले 4 महिने 4 वर्ष 10 वर्ष 10 महिने काही असू दे, त्या माणसाला मी जवळून ओळखते, माझा मित्र किंवा मैत्रीण ओळखते, त्याला माहितीये तो कसा आहे, मग तू कसा जज करून डायरेक्ट बोला ब्रेकअप. मी बोलले तुला किती चांडी सांगू दे त्याचे, तुझ्यावरून जज नाही करू शकत कोणाला. आणि माझी चुकी आहे की मी त्यांना सांगतेय, सांगून त्याच्या वाईट गोष्टी सांगणार, ते वाईट गोष्टीवरून जज करून ब्रेकअप कर बोलणार. मी चांगल्या गोष्टी सांगणार, तो ऑफकोर्स बोलणार की नाही थोडं थांब अस्मिता, तो थोडा रागात बोलला असेल, तो खरंच तसा नाहीये, तू समजून घे थोडं हे. आणि जो तुमचा खरा फ्रेंड किंवा खरे कोणी असेल ना, तो तुम्हाला हे सजेशन देतो, जर त्या बंद्याला थोडं तरी ओळखत असेल, भले तो वाईट जरी असेल तर हे बोलतो की तू सॉर्ट कर, बोलून काय क्लिअर होत. जो तुमच्या वाईटाशी थांबलेला असतो ना, तो ब्रेकअप करच म्हणतो. त्यापेक्षा तिसऱ्याला इन्व्हॉल्व करू नका, पहिला सॉर्ट करा, क्लिअर करा. नाही होत आहे तर बघ एकदम जवळचं कोण आहे, दोघांच्या म्युच्युअलला ऍड करून क्लिअर करून घ्या, जे दोघांना ओळखतात. जसं की पहिलं पण बोललो तुला की जे गोष्टी तुम्ही पहिलं सोबत बसून सोबत डिस्कस करून डिसिजन घ्या. असं नाही की मला वाटलं त्याने असं केलं पाहिजे पण त्यांनी केलं नाही, बोलल्याशिवाय समोरच्याला कसं करणार. समोरचा व्यक्ती कसा की स्माइल नाही, तुझा चेहरा पडलाय त्याच्यावर ओळखू शकतो की तुझा मूड ठीक नाही, पण काय झालं ते कळणार नाही ना जोपर्यंत बोलणार नाही. माझ्या मनातलं ओळख, अरे बाबा नाहीये तो, अंतर्यामी नाहीये तुझ्या मनातलं ओळखायला. हे मुलींचं एक मला कळत नाही. मी पहिला सगळ्या मुलींना सांगेन तुला माझ्या मनातलं कळत नाही का. मी लांबचं नाही माझं सांगते, मी पण म्हणते कधी कधी तुला खरंच नाही कळत माझ्या मनात काय. मग मी एकदा रिप्लाय ऐकला माझ्या मित्राकडून, हे बघ मी माणूस आहे,
तुझ्या मनात काय चाललंय हे मला मला नाही कळणार. कळणार आहे. तर तू सांग, मला समजेल, माझ्याकडे सोल्युशन असेल तर मी देईन, काहीतरी आपलं क्लिअरिफिकेशन होईल, बोलणं हम्म. होईल. तर मनातल्या गोष्टी मनात नका ठेवू. कोणी बाबा नाहीये, कोणी देवी देवता नाहीये. मला तर वाटतं ते देवाला पण माहित नसतं हा, मुलींच्या मनात काय काय असतं. चालू आहे. त्यामुळे आपल्या गोष्टी त्या XYZ पर्सन समोर क्लिअर करा, सॉर्ट राहील सगळं, सगळी नाती टिकतील. टिकतात. आणि ज्यांना टिकवायचं असतं ते कसंही ते टिकवतं. टिकवतात. तुला किती माहितीये मिनिटं का, टिकवतात. एक लोक मार खाऊन पण त्या नात्यात राहतात कारण हम्म. त्याला ते हवं असतं. आणि एखाद्यासाठी तू लाखाचंही काही मौल्यवान दे, त्याला जायचं तो जाणार. जाणारच. मग तेच बोलतो मध्ये मध्ये तेच बोलतो ना की तू किती बांधून ठेव, किती काय कर, ज्याला जायचं तो जाय, ज्याला जातो. थांबायचं तो थांबेल. पायला तू बांध, कडी बांध जोरात टाईट वाली, हा, त्याला जायचंच आहे. तो भाई त्याच्या पायाला जखम झाली तरी चालेल, तो निघून जाईल. निघून जाणार. तर हे झालं आपलं रिलेशनशिप, मैत्री, ह्या गोष्टी. तू चांगले सजेशन दिले सगळ्यांना, ऑडियन्सला, की कशी असलं पाहिजे प्रेम, कशी असली पाहिजे मैत्री, मुलींना काय आवडतं, मुलींसाठी किती एफर्ट्स घेतले पाहिजे, काय एफर्ट्स घेतले पाहिजे. कारण की खूप सारे मुलं असे कन्फ्युज असतात खूप, की काय करायला पाहिजे, एफर्ट्स म्हणजे नक्की काय असतं. त्याचं उत्तर अस्मिताने दिलंय की मुलींना एक्झॅक्टली काय पाहिजे असतं, कसं पाहिजे असतं, आता कोणत्या तुम्ही ते गोष्टी व्हिडिओ मुलींना बनवू दिल्या काय. नका, क्या चाहिए औरत को, अभी आपने थोडाफार बता दिया, थोडासा बता दिया है, तो क्या चाहिए होता है. आय नो मुलींना अजून खूप काय हवं असतं, पण जे मला हवं आणि बेसिक मला माहितीये की जे मुलींना हवं असतं ते मी तुम्हाला सांगितलंय. सो अस्मिताचा हा फॉर्म्युला जाऊन ट्राय करा. तुमची गर्लफ्रेंड आहे, तुमची फ्रेंडला पण देऊ शकता. असं नाही की नुसतं गर्लफ्रेंडला तुम्ही एफर्ट्स टाकले पाहिजे, मैत्रिणी पण एफर्ट्स टाकू शकता तुम्ही. जेणेकरून मग तिचा बॉयफ्रेंड हा. तुमच्याकडे तुमच्या मागे पाहायला येईल की तू मेरे गर्लफ्रेंड को क्यों इतना कुछ कर रहा है. हा. एफर्ट्स टाकतोय मी, माझं रिलेशनशिप चांगलं झालं पण तिथे मी ट्राय करते हिच्यासोबत. तू इथे एफर्ट्स टाकतो हिच्यावरती. हा मस्तीचा हे, बट मी खरं सांगते, जर ती रिलेशनशिप मध्ये असेल ना भाई, तू जाणार. फाटक्यात पाय घालायला जाऊ नकोस, एफर्ट्स टाकू नकोस. ती सिंगल असेल तुझी बेस्ट फ्रेंड पण, हा. आणि तूही सिंगल असशील तर एफर्ट्स घाला हा. एकमेकांवर. कमिटेड जरी दोघांतलं कोणी असेल तर एफर्ट्स घालू नका, नको. कारण तिच्या बॉयफ्रेंडला आणि तुमच्या मैत्रिणीला दोघांना हो, प्रॉब्लेम problem होऊ होणार. शकतो. तर जो अस्मिताने फॉर्म्युला सांगितलाय तो यूज करा. बघा तुमची गर्लफ्रेंड काय रिॲक्ट करते आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुमच्या गर्लफ्रेंडचे काय रिप्लाय आले, तुम्ही हे एफर्ट्स टाकले तर. त्यानंतर अस्मिता खरं बोलते का खोटं बोलते तुम्ही सांगा. अस्मिता खरं बोलते. तर जोक सपाट. तर ह्या झाल्या सगळ्या असल्या प्रेमाच्या आणि मैत्रीच्या गोष्टी. जशी तू स्टार्टिंगला एक गोष्ट बोललीस की मी पहिली वादक होते, पुढे कंटिन्यू नाही केलं, तर त्याच्या मागचं रिझन काय? म्हणजे वादन म्हणजे आपल्या ह्याच्या क्षेत्रामध्ये जसे गणपती आले, नवरात्री आले, एक मोठंही असतं. एक म्हणजे काय बोलता, काय काय वादकांचे हे असतात, पूजन सोहळे असतात, जसे की तू वाद्यपूजन सोहळा असतात, जसे की तू आता लास्ट वीक अटेंड केला होता. तर मग तू एवढं कारण की मी पण तुला बघतो की तू सतत 4-5 वर्ष वादन करत होतीस, आय गेस 6 वर्ष वादन करत होतीस. तर असं तू सडन डिसिजन काय केलंस की वादनच सोडलंस? जर मी मेन्शन केलं होतं मगाशी की माझं प्रोफेशन ऍज अ ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट अँड नेल आर्टिस्ट आहे. मी 1 वर्ष म्हणजे रिसेंट जॉब, आता हे पत्तक सोडून 1 वर्ष झाले सलॉन मध्ये जॉबला होती ना, तर नव्हतं होत रे मला पॉसिबल की जॉब, घर, पतक, प्रॅक्टिस, वादन, सुट्ट्या. म्हणजे आमचं कसं असतं ऍज अ ब्युटिशियन, सांगते तुला की सॅटर्डे संडे आलं म्हणजे आम्हाला वर्कलोड, नो सुट्टी, आणि संडे टू संडे प्रॅक्टिस. मग एक डिसिजन फायनल, आणि लाईक असं नाही बोलत माझ्या पॅरेंट्सला आवडत नव्हतं, पण मुलगी आहे रे, लेट नाईट म्हणजे मला कधी कधी 3 वाजायचे, पप्पा मम्मी जागून वाट बघत. 1-2 वेळा नाही, 6 वर्षात नेहमीच झालं आमचं. आल्या वादनावर थोडंसं किचकिच व्हायची घरात की काय सारखं, पण आवडायचंही त्यांना की कोणी तारीफ केली की ते म्हणायचे हा ती वाजवते, पण टायमिंगचा इश्यू होता. मग 1-2 वेळा तर मी तुला सांगते वादन संपायच्या आधीच 11 वाजता निघून यायची, मग वेळेत घरी यायला लागली. प्रॉब्लेम होता, पण तो प्रॉब्लेम झाला जॉब, की पॉसिबलच नाही, आणि सम इश्यू की बाकीच्या गोष्टी, ऑर्डर हे म्हण, हे बघ मेकअप आर्टिस्ट पण, मग कुठे ऑर्डर आली की पळापळी व्हायची, मग जमायचं नाही. मग थोडं पथकात पण व्हायचं कधी कधी की नाही होत आहे, मेंटेनन्सला येत नाही, मग तुम्हाला ढोल नाही देणार, हे होतं आहे. मला एक डिसिजन घेतला त्यावेळेस की बघ, पथक वादन हे माझ्यासाठी फॅशन म्हणजे आवडतं मला, मी करिअर कंटिन्यू पुढे लाईफ मध्ये, पण करिअर एकदा सुटलं तर परत ते भेटणार नाही मला. आणि वादन म्हटलं ना, खूप म्हणजे भाई मला एक्साइटमेंट असते की गणपती आले, आता वाजवायचे, कमरेला ढोल येणार, मी त्याची सेवा करणार, भले ते दिवस माझ्यासाठी स्पेशल, नवरात्री वगैरे. पण बघ चुकत नाही पॅरेंट्सचं की इतकं टाकल्यावर त्यांचं असतं की करिअर कर. मग सोडलं पथक, मग आता केलं, आणि आता तुला माहिती रिसेंट मी ऍडमिट होती जॉब, त्यामुळे मी जॉब स्विच केला होता.
आता माझे भाऊ वगैरे पथकात आहेत मोठ्या मोठ्या. मग त्यांचं वाद्यपूजन होतं हा. तेव्हा मी गेली होती. मी पण लाईफ मध्ये एवढे 6 वर्षात इतक्या मोठ्या वाद्यपूजनला गेली असेल. मी मेन्शन करते कारण माझं पथक होतं जरी तरी इतकं मोठं वाद्यपूजन नसायचं. इतक्या पथकांचं इतका क्राऊड बघितला मी त्यावेळेस आणि खूप सुंदर इतके नामांकित वादक म्हणजे बोलतात ना इतके मी यंग पासून ओल्ड पर्यंत सगळे बघितले की खरंच जनरेशन कसं म्हणजे काय कितपर्यंत असू शकतं आपलं वादन प्रेम किती असू शकतं एखाद्याचं बघितलं. आणि आजही ते इतके वयस्कर असून वाजवतात. खूप सुंदर वाटलं त्यांचं वादन पाहिलं खूप लोकांचं. आणि आता खंत वाटते रे की पथक पण लवकरच मी करेल जसं माझं शेड्यूल होईल व्यवस्थित करिअर होईल करेल मी एक दिवस तरी पथक परत जॉईन करेल. तर तो डिसिजन तुझ्यासाठी किती टफ होता की एका साईडला करिअर आणि एका साईडला वादन तुझा तो मी रडली होती लिटरली. मी खोटं नाही बोलणार भले मी काही असू दे वादन कुठली गोष्ट आवडत असेल ती सोडताना खूप त्रास होतो. म्हणजे मी फक्त वादकच नाही ऍज मी प्रोफेशनल डान्सर सुद्धा मी कोरिओग्राफ पण केलं 2 वर्ष. त्यानंतर मी डान्सिंग मी ते करिअर पण स्कूल टाइम मध्ये स्कूलच्या कॉलेज टाइम मध्ये सोडून दिलं. त्यानंतर आता वादनाचं मग ते वाईट वाटतं इतक्या वर्ष केलं ते एक जर्नी असते ना आपली प्रत्येक गोष्ट. पण तुला माहितीये का कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है आणि सध्या मी तेच करतेय पण मी करेन लवकरच जॉईन करेन. आम्ही पण वाट बघतोय तू परत कधी वादन जॉईन करतेस. मी स्वतः बघते. माझी पण इच्छा आहे की तू लवकरात लवकर ते वादन जॉईन करूस आणि मला पण दिसशील तू ढोल पथक घेऊन जाताना रात्री 3-3 वाजता येताना. कारण की तुझा एक वादक म्हणजे त्यांचा ऑरा वेगळा असतो. येस ऑरा म्हणजे भाई एक तुला सांगते म्हणजे मी पर्सनल एक्सपिरियन्स म्हणजे ढोल कमरेला बांधलं की तो जोश असतो ना ती वाईब असते ना भाई क्लास. म्हणजे असं वाटतं की आजूबाजूला भले भाई पप्पा मम्मी कोणी होते बघायला आजूबाजू कोण दिसत नाही मी आणि ते माझा ढोल आणि तो बप्पा वाजवतो तल्लीन होऊन इतका आनंद इतका उत्साह असतो ना आपला की भाई कुछ भी वाजवायचंय फुल जोशनी फुल जोश म्हणजे फुल जोश की हात फुटले चालेल पाहायला लागले चालेल पण ते वाजवायचंय म्हणजे करायचंय आपल्याला ते म्हणजे वादकांची जिद्दच वेगळी असते वाईबच वेगळी असते. म्हणजे तो प्रॅक्टिस चालू झाली तुला सांगते संडे टू संडे मी असं रॅन्डम आपल्या एमबीपी वरून पण जर कधी पटकन आता जर आधीमध्ये झालं ते असं वाटत जावं. मग ती पहिली प्रॅक्टिस होती पायावर केलेली मग तेव्हा ते हात आपोआप पायापर्यंत जातात. मग आजही तुला सांगते माझ्या घरी टिपरो आहेत माझे मला बनवून मला गिफ्ट 3 ते 4 टिपरो मी ठेवले की आज ना उद्या मी जॉईन करणार पथक आणि ती वाईब मॅच करणार परत. म्हणजे कसं आहे की आता आपण रॅन्डम आम्ही रोडनी चाललोय कुठला गणपतीचं आगमन मिरवणूक असते तेव्हा आणि जेव्हा ताल धरतात ते वादक तेव्हा अंगावर काटा येतो गुजबम्स की हा तर लवकरात लवकर आम्ही तुला बघू ऍज अ वादक. आणि ऍज अ वादक तुझं स्वप्न काय कोणत्या मंडळासाठी तुला वाजवायचंय? असं काही स्पेसिफिक स्वप्न नाही म्हणजे प्रत्येकाचं एक नामांकित मंडळ आहे. नामांकित म्हणजे माझं कसं माहितीये का सध्या आता मी खूप लांब आहे पथक वगैरे पण मला असं तर खूप असे पथकातले फ्रेंड्स आहेत माझ्या नामांकित वादक ओळखीचे आहेत पण आपल्या इथे पण खूप छान छान पथक आहेत पण नामांकित बोलशी तर प्रॉपर असं मुंबई साईड वगैरे आणि तितकं ट्रॅव्हलिंग तू इव्हन माझं पथक जे होतं ठाण्यात तिथे मला नाही पॉसिबल व्हायचं एवढं ट्रॅव्हलिंग करून इतक्या लांब. त्यामुळे सध्या ब्रेकच आहे सगळ्या गोष्टीला. जेव्हा असं वाटेल ना चांगलं की मला काहीतरी चांगलं करायचंय तर ओळखीच्याच पथकात जाईन कोणत्याही कारण ऑलमोस्ट सगळे नामांकित सगळे छोटे मोठे सगळ्यात ओळखीचे आहेत फ्रेंड्स आहेत तर कम्फर्टेबल पण होईन मी आणि जाईन लवकर जाईन. आता तुझं ऐकून असं वाटतं की ह्या वर्षी वाजवलं पाहिजे जाऊ पण नाही पॉसिबल मला. आणि म्हणजे प्रत्येक वादकाचं एक स्वप्न असतं की मला ह्या मंडळाच्या मिरवणुकीमध्ये ह्या मंडळाच्या आगमन सोहळ्यामध्ये वाजवायचंय. तर तुझं काय स्वप्न की कोणत्या मंडळाच्या आगमन सोहळ्याला वाजवायचं? मी असं स्पेसिफिक नाव नाही घेऊ शकत कारण सगळ्या पथकात फ्रेंड्स आहेत ते बोलतील आमचं पथक वाईट आहे का मला असं स्पेसिफिक नाही सांगता येणार तुला. खूप असे नामांकित पथक आहेत रे मला ऍक्च्युली त्या पथकात वाजवायचं एकदा तरी किंवा मला ते जॉईन करायचे पण मी ते जॉईन करायचा विचार केला की ती मला ट्रॅव्हलिंग आठवते आपल्या इथून धक्के खाणी ट्रेन आठवते कारण खूप ट्रॅव्हलिंग आणि खूप लांबचे पथक आहेत ते पण नामांकित आहेत मोठे मोठे आहेत आणि लालबागच्या गल्लीत गाजवलेले पथक आहेत ते ऑफकोर्स वाटणार की ते जॉईन करावे पण नाही करू शकत आहे त्या ट्रॅव्हलिंगमुळे कारण त्यांच्या प्रॅक्टिसच कुठे कुठे मुंबई चुनाभट्टी ह्या साईडला होतात तर पॉसिबलच नाही.
पण आहेत. पण मी नाव नाही मेन्शन करत ते लोकांचे सम रिझन्स पण आहेत. आणि कधी तू हे स्वप्न बघितलंयस की चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला तू अशी वादन करतेस? म्हणजे एका वादकाचं कोणताही वादक असो, बडा सपना आहे मेरा. म्हणजे कोणताही वादक असो, छोटा वादक असो किंवा मोठा वादक असो, सगळ्यांचं एकच स्वप्न आहे की मला चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला वादन करायचं. ऑफकोर्स माझंही स्वप्न आहे. इव्हन माझा भाऊ एका पथकात आहे, त्यांचं पथक असतं तिथे. तर असं वाटतं की एकदम मस्का मारावा दे बाबा. पण तुला सांगते आता कुठल्याही पथकात जॉईन व्हायच्या प्रॅक्टिस, तू कितीही मोठा वादक असू दे, प्रॅक्टिस, कारण ताल वेगळे बसवले जातात, सगळं वेगळं असतं कधी कधी. आणि जर स्पेसिफिक मोठ्या गणपतीचं असेल तर वेगळं काहीतरी असेल तिथे पण ताल. तर चिंतामणी हे ड्रीम आहे माझं. पण एक दिवस वो भी करेंगे, पण पता नहीं कब होगा पर होगा. मेन म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की चिंतामणी, लालबागची गल्ली, प्रॉपर मुंबई म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुलाही माहितीये की ते आपल्या इथले म्हणजे सगळ्यात मोठे नामांकित गणपती. तिथे गर्दी लाखो करोडात येतात. ते किती ते न्यूज बघून आपला, तर त्या गर्दीत आपण वाजवतोय आपला फोटो तर सोड, पण ते स्वतःला सॅटिस्फॅक्शन आहे की मी तिथे होती म्हणून. ती जेव्हा डेट अनाऊन्स होते की या तारखेला चिंतामणीचे आगमन आहे, या फिर जेव्हा ह्या डेट चालू, जेव्हा प्रॉपर आगमन सोहळे मुंबईमध्ये चालू होतात. आता ऑगस्टला गणपती आहेत, आता नेक्स्ट महिन्यापासून आय गेस 25 जुलैपासून कोणता तरी एक आगमन सोहळा चालू. 26 ला घाटकोपरचा, 26 ला सगळ्यात पहिला मुंबईचा आगमन सोहळा आहे. तर ती किलबिल चालू होती. येस, रस्ते तुम्ही मुंबईला कधी पण जावा, आगमन सोहळ्याची त्या तारीख ठरलेल्या असतात त्यांच्या, एक विकेंड घेतात त्या विकेंडच्या अनुसार. तर ते जे वर्कशॉप असतं त्याच्या बाहेर ती चिलबिल सगळ्यांची, कोण ढोल घेऊन चालले, वादक चालले, मग ती एक क्रेज वेगळी असते. मुंबई आणि गणपतीचं नातं खूप वेगळं आहे. अरे तू लालबागच्या आगमन म्हणजे लालबागच्या जेव्हा गणपतीचे कोणतेही गणपती येतील, तू फक्त त्या रोडवर उभा राहा, तुला सलग सगळे गणपती रांगेत दिसतील. वाटणार नाही मंडळात, तुला इतकं सुंदर दर्शन भेटतं ना की असं वाटतच नाही की ते मंडळात जाऊनच दर्शन केलं पाहिजे. रोडने दिसतंय. मागच्या वर्षी मी ही गौरी घ्यायला गेली, सरळ मी 1 तास ते गणपतीचे आगमन बघत होते, प्रत्येक गणपतीचं आगमन. तू बोलशील चिंतामणी वगैरे, तर स्पेसिफिक सांगेन तिथे खूप क्राऊड असतो. इव्हन इतका की ज्यांच्यासोबत जाते तेच कुठे हरवतात कळत नाही. तर त्यामुळे मी हेही म्हणेन, गणपती आल्यावर तुम्ही तुमच्या सेफ्टीने प्रत्येकीकडे ट्रॅव्हल करा. आणि गणपतीत खरंच मुंबई साईडला खूप क्राऊड असतो. खूपदा न्यूज बघतो, आज इथे या गर्दीमुळे इथे ह्याचा जीव गेला, त्याचा जीव गेला. त्यामुळे तुमची सेफ्टी मॅटर करते. जसं तुम्हाला आगमन येतात तसं अंगात जोश जल्लोष असतो, वाईब असते वेगळी, पण स्वतःच सेफ्टी मॅटर करते तेव्हा पण. आणि तो एक म्हणजे फिलिंग वेगळी असते जेव्हा समज आपण आता XYZ कोणतरी वादक आहे, ते चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला वाजवलंय आणि जेव्हा तो प्राऊडली सांगतो की मी या आगमन सोहळ्यामध्ये होतो, मी वादक होतो, त्याला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की ह्याने चिंतामणीच्या आगमन सोहळ्यामध्ये वाजवले. मग तेव्हा असं वाटतं मी नाही का की मी का नाही, मी का नाही. म्हणजे असं झालंय, असं नाही बोलते. 6 वर्षात मी ही खूप वाट बघितली होती की आज नाही उद्या नाही, कधीतरी आपल्याला भेटेल. पण त्या लेवल पर्यंत मे बी असं नाही बोलत की प्रत्येक पथक हे त्याच्या ह्याने विशेषच असतं. पण तुला माहितीये ना की आज ऍक्टरला आमचं सोड, ऍक्टर ही अपडाऊन, एक ज्युनियर असो, एक सिनियर असो, तसंच असतं पथकात सुद्धा की ते काही खूप वर्ष त्यांनी स्ट्रगल केलंय. त्यांनी सुद्धा आज असंच त्यांचं नाव नाही झालेलं, नामांकित पथक आहेत मुंबईत पण. तसंच आहे की ते 6 वर्ष पण मला छोटे वाटतात रे, की ते 6च वर्ष होते फक्त. मला अजून खूप वर्ष करायचं. आज मी किती वादक बघितलेत जे मी मोठे मोठे, आता तुला बोलले ना की खूप असे बघितले त्यांचे वादक बघितलेत. त्या दिवशी तुला वाद्यपूजनात बोलले की मी खूप असे ना वयस्कर वादक बघितलेत, बोलली ना त्या दिवशी वाद्यपूजनात. तर ते एक असं मोमेंट आलं की मी फक्त 6 वर्ष, 6 म्हणजे त्यांनी 20-30 वर्ष त्या पथकाला दिलेत. म्हणजे त्यांचं किती ते मौल्याचा वाटा आहे. पण आणि आम्ही 6 वर्ष केले की 6 वर्ष नॉट बिग, म्हणजे तो एक असं मोठी गोष्ट नाहीये. तू 6 वर्ष केलंयस, 6च वर्ष केलंयस, त्यांनी एवढ्या वर्ष ते केल्यावरती त्यांना आज ते भेटलंय. त्यामुळे असतं यार. ऑल द बेस्ट तुला ऍज अ वादक. आम्ही पण लवकरात लवकर, माझी पण अशी इच्छा आहे की तू चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला वाजवू, जे तुझं स्वप्न आहे ऍज अ वादक. येस. आणि तू, मला असं वाटतं की पर्सनली की तू लवकरात लवकर वादन चालू करावंस. टाइम नसतो, मी मानतो की टाइमचा इश्यू होतो, ट्रॅव्हलिंगचा इश्यू होतो, पण स्वप्नांसाठी टाइम नाही काढलं तर मग कसं होणार ना. आपले स्वप्न आहे त्यासाठी टाइम काढा,
ती स्वप्न पूर्ण करा. येस. ऍट द एंड पैसा मॅटर करत नाही. ऍट द एंड तुमची स्वप्न किती पूर्ण झाली, तुम्ही स्वप्नासाठी काय केलं ते जास्त मॅटर आयुष्यात करतं. पुढे जाऊन हेच वाटतं आपल्याला, कारण मी सगळं कमवलं आणि मी माझी जे इच्छा पाहिजे ते राहिले. मारल्या. पण तुम्हाला जे आवडते ते करा गोष्टी आयुष्यात, त्यासाठी तुम्ही टाइम काढा. आता जसं माझं पण शेड्यूल आहे की मी 9 to 5 जॉब करतो. 9 to 5 जॉब करून त्यानंतर मी ह्या गोष्टी सगळ्या करतो, पॉडकास्ट चालवतो. देन माझं आता जस्ट मी नवीन सिरीज चालू केली जिथे मी मोटिवेशनल व्हिडिओज बनवतो. अँड देन साईड बाय साईड दर्जी पण चालू आहे. सो ह्या गोष्टी सोप्या नव्हत्या माझ्यासाठी पण. 1.5 वर्षात मलाही खूप काही गोष्टी कराव्या लागल्या. मलाही खूप गोष्टी मला अरेंज कराव्या लागल्यात, खूप गोष्टी सहन कराव्या लागल्यात. त्यात आपले पर्सनल टँट्रम्स वेगळ्या गोष्टी, पर्सनल लाईफ वेगळी, प्रोफेशनल लाईफ वेगळी, ऑफिस लाईफ वेगळी, ऑफिसचे टेन्शन. मग ह्या गोष्टीतून टाइम काढावा लागतो गोष्टी. अशा नाही की आपण बस एक स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण झालं. त्यासाठी आपल्याला खूप गोष्टी कराव्या लागतात, ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. असे पण वेळ आले की मी रात्रभर झोपलो नाही. एक माझा पॉडकास्ट होता, ऑनलाईन पॉडकास्ट. मी रात्री 11 वाजता शूट करायला बसतो. मी सकाळी 6 वाजता उठलोय त्या पॉडकास्टनं शूट करून. रात्रभर झोपलो नाही, काय नाही. पॉडकास्ट शूट केला, सगळे एडिटिंग केले, सापडले. सो अशा गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतात की टाइम काढावा लागतो गोष्टीसाठी. असं मला वाटतं तू पण टाइम काढावास. शेड्यूल ऍडजस्ट कर थोडंसं. बघ काय त्यातनं वे निघतोय का आणि करणार. वादन चालू कर. कारण Yes. की आता जसं मी वादकाचा विषय काढला, ऍज अ वादक तुला विचारला प्रश्न, तर तुझ्यात तो जोश दिसला, एक वेगळी मला चमक दिसली. हा बाई, मतलब तुझं असं होतं की तुला ती गोष्ट करायची पण तुला ती गोष्ट करता येत नाही येते रे. कारण बघ आता मी असं नाही बोलते, पण खरंच ते मिस तर खूप करते, पण काय ऑप्शन नाही येणार आहे माझ्याकडे. कारण करिअर ही तितकंच इम्पॉर्टंट आहे. आय नो की आता खूप लोक बोलतील की काय तू करिअर करून, आम्ही करिअर करून करतो पथक, पण सम फॅमिली रिझन्स पण आहेत. पण ते मी असं ऍज अ पॉडकास्टवर नाही बोलू शकत खूप गोष्टी. फॅमिली रिझन्स, करिअर, माझे हेल्थ इश्यूज. आता रिसेंट सडनली सांगेन तर माझे हेल्थ इश्यू खूप वाढलेत, कारण मी आजारी असते खूप जास्त, काही प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे मला सध्या मला वाटत नाही की मी इतक्या लवकर ते जॉईन करू शकते. करायचं आहे. त्या 6 वर्षात मी एवढ्या हेल्थ इश्यू असून सुद्धा केल्याच गोष्टी. पण आता सम रिझन्स, कारण मी मॅच्युअर पण आहे आणि सगळ्या, तेव्हा एक स्कूल लाईफ पासून चालू केलं होतं कॉलेज पर्यंत. पण आता ऍज अ करिअर खूप वेगळ्या गोल्स आहेत, खूप अचिव्हमेंट्स आहेत. खूप वादक असे आहेत की जे सेटल आहेत, करतात, आवडतं, फॅशन फॉलो करतात. पण माझं कुठेच सेटल नाहीये, काही नाहीये. मी करतेय. प्रोफेशन जरी असलं तर प्रोफेशन मध्ये पण मी 0 पासून स्टार्ट केले. मला असं वाटतं आता पण मी 5 to 10% कुठेतरी त्याच्यात स्टेबल आहे, झालंय. अजून मला 90% त्याच्यात सेट व्हायचंय. तर मी एक सेटल काहीतरी माझं करिअर होईल. सो करेन, लवकरच जॉईन करेन. आमची पण तीच इच्छा आहे. आणि मी सगळ्या ऑडियन्सला पण हे सांगेन, जर तुम्ही कुठल्या गोष्टीचं स्वप्न बघताय, जर तुम्हाला वाटते ती गोष्ट करायची, तुम्हाला त्या गोष्टीत सक्सेसफुल व्हायचंय, तर गोष्टीतून टाइम काढा. अशा नाही गोष्टी की सगळ्या गोष्टी तुम्ही जे विचार केलाय, ज्या तुम्ही स्वप्न बघितले, तुम्हाला असे टेबलवर बसल्या बसल्या मिळतील. त्यासाठी तेवढेच रात्र घालवायला लागतात. रात्रीची झोपायला पण कधी कधी लागत नाही. तर मी एवढ्या गोष्टी करतोय, मला माहिती आहे मी कुठल्या गोष्टी कशा करतो ऍडजस्ट. मी काही नाती मागे सोडायला लागतात, काय मित्र सोडायला लागतात. जसं मी पहिलं पण डिस्क्लोज केलंय की मी मित्रांना भेटत नाही म्हणून माझ्या मैत्री तुटल्यात. मी कधी बाहेर कोणासोबत बसत नाही. मी कितीतरी प्लॅन ड्रॉप केलेत. मला जसं पहिलं माझे आयुष्य असं होतं की मी प्रत्येक विकेंडला बाहेर असायचो. विकेंड आला की मी बाहेर असायचो, इथे फिर तिथे फिर. बट या 1.5 वर्षात मी हार्डली 5 ते 6 ट्रिप केल्यात. त्या पण जेव्हा मला चेंज पाहिजे होता तेव्हा म्हणून केल्यात मी. आणि काय केलं त्या मित्रांच्या प्रेशर म्हणून केल्यात की तू कधीच येत नाही आमच्यासोबत. तर मग असं होतं की आपल्या आवडत्या गोष्टी सोडायला लागतात आपल्यासाठी. आणि करा. जर तुम्ही आता जागाल तर पुढे जाऊन काहीतरी व्हाल, नाही तर काय होणार नाही. तर हाय तर बाय नंतरला असा सीन होतो, पश्चाताप होतो. जेव्हा तुम्ही आयुष्यात सगळ्या गोष्टी करणार, तुम्ही 60-70 वेळ बसलाय तुमच्या नातवांसोबत बोलत, तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सांगता की मला असं करायचं होतं पण मी केलं नाही, तेव्हा मी काच गोष्टी केल्या असतील. तुम्ही तुमचे स्वप्न मारू नका. आहेत टाइम नसेल तर टाइम काढा. म्हणजे असं कधीच होत नाही की आपण कुठल्या गोष्टीला टाइम काढू शकत नाही. आपलं पर्सनली आपल्यावर डिपेंड असतं की आपण किती टाइम काढतो आणि किती टाइम देतोय. तर करा, तू पण तुझी स्वप्न पूर्ण कर. माझी एवढीच इच्छा आहे तुझी. आणि मी पण सगळ्यांना तेच म्हणेल, आपले स्वप्न कधी मारू नका. की भले तुम्ही आयुष्यात कितीही बिझी असाल, तुम्ही हा विचार कराल की मी आज कमवतोय मग मी उद्या पूर्ण करेल, पण कल क्या होगा किसने नहीं देखा है. भाई तेरे पास टाइम है, तू तेरी जिंदगी जी ले.
कारण आपण हा विचार करतो की आपण मिडल क्लास फॅमिलीच असतं. मी आता जरा काम करतो, मग सेव्हिंग करेल, मग फिरायला जाईल. आणि ती सेव्हिंग बिव्हिंग केली ना, उद्या तुला काय झालं, गेला वेळ, काय करणार आहेस? स्वप्नही नाही जगायला भेटलं, आयुष्यही तुझं संपलं. त्यामुळे तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करा. वेळेत पूर्ण करा, मी एवढं बोलेल. येस. तर आता झालं तुझं वादकचं, जसं तुम्हाला पहिलं पण मेन्शन केलीस, तू ऍज एक मेकअप आर्टिस्ट पण आहेस, तू नेल आर्ट पण करतेस. येस. तर त्याबद्दल जरा काहीतरी सांग की त्याचं तू ते एक वादन सोडून ते प्रोफेशन चूज केलेस. तर मग त्या प्रोफेशन, कारण की मला एवढी आयडिया नाही ऍज अ मेकअप आर्टिस्ट, मला काय त्यातलं एवढं नॉलेज नाही. तर तू त्याबद्दल काय बोलशील मेकअप आर्टिस्ट? नाही, मला पहिल्यापासून मेकअप आर्टिस्ट करायचं होतं. काही म्हणजे असं नाही बोलते की ब्युटिशियन हे खेळ, बट माझं पहिल्यापासून ब्युटीपेक्षा मेकअप मध्ये खूप रंगरंगोटी. आजी आजोबांच्या भाषेत रंगरंगोटी. आजही माझे आजी आजोबा सांगितलं ते रंगरंगोटीचं काम करते. बट खूप आता मुलं बोलतील काय ते पुट्टी काय पुट्टी लावतात वगैरे. तर आम्ही तसं काही करत नाही, कारण प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं ती तिच्या लग्नाला सुंदर दिसावी. तर आम्ही फक्त सुंदर करतो दादा, आम्ही तिला गोरीही करत नाही जास्त. असतील त्या पुट्टी लावणाऱ्या, पण आम्ही पुट्टी लावणाऱ्यातल्या नाही आहोत. आम्ही त्यांना सुंदर करतो, छान रेडी करतो. आणि खूप लोकांना असं वाटतं की काय मेकअप आर्टिस्टच आहे, कुठे काय की मेकअप केला झाला. भाई, आम्हाला जर लग्न 6चं आहे ना, आम्हाला सकाळी 4ला घरातून निघावं लागतं. कारण तिला रेडी करून, तिचे शूट्स करून, आम्हाला तिला रेडी सगळं शूट्स बिट्स करून तिला वेळेत मंडपात बसवायचंय. तर आमचं सोपं नाहीये लाईफ. तू सांग, 2-3 तास तू एका जागा उभा आहेस भाई, कंटिन्यू तुझं काम करतोयस. त्यानंतर कोणी म्हटलं ना की काय मेकअप आर्टिस्टच आहे, काय एवढं काम नसतं. अरे खूप लोक असं असतं की आम्ही ब्राईडसाठी गेलेलो असतो, पण त्यांचं की ताई पिन लावून देणार, ताई थोडासा मेकअप करून देणार, अगं एवढंच तर आहे, मग याचे काय. तुम्ही जे म्हणता ना एवढ्याच गोष्टीचे आम्ही चार्जेस लावतो, एवढं लावतो, तर आमच्या व्हॅनिटी मधले प्रोडक्ट सुद्धा खूप एक्सपेन्सिव्ह असतात. तू सांग, जसं इथे 60-70चं मॉइश्चरायझर भेटत, तसं आमच्याकडे 10,000-10,000चे मॉइश्चरायझर सुद्धा आहेत. तर मग आम्ही त्याच्या, खूप लोक बोलतात की तुम्ही खूप आवाजा सवा रेट लावता, भाव लावता. आमची व्हॅनिटी तेवढ्याची असते दादा. तुम्हाला कमी होत, आम्ही कमी पण करू. पण जर तुम्हाला त्या कमी मध्ये तो ग्लो हवाय ज्याच्यात जास्त प्रोडक्ट, तो आम्ही तो देऊ नाही शकत ना. मॅटर पण करतं ना त्या गोष्टी. पण आम्ही असं नाही करत की ही क्लायंट कमी पैसे देते, आम्ही तिचा वाईट मेकअप. आम्ही सेम प्रोडक्ट सेम सगळं देतो, पण तुम्ही अपेक्षा करू नका की मग ते एवढं बोलले तर तू जरा एवढं घे. अरे आमचे एफर्ट्स बघा, आमचं काम बघा, आम्ही त्याला वेळ देतो. तुमचा मेकअप, तुमचं लग्न जर 5चं तर आम्ही रात्री 3 आणि 2 वाजता निघतो घरातून. का? आमची ब्राईड सुंदर दिसली पाहिजे, तिचं स्पेशल डे खराब होऊ नये. इव्हन आम्ही आजारी असलो आणि जर तू महिनाभर ऑर्डर, त्या दिवशी आजारी जर मास्क लावून जाऊ आम्ही, किंवा काही कामं करू, मला सर्दी खोकला, आमचं मास्क असेल तोंड, आमचा डेली मास्क असतो आमच्या तोंड, ज्याने दुसऱ्यांचा जीव गुजमळतो, त्या गोष्टी आम्ही तोंडावर लावून फिरतो. आम्ही खूप काही गोष्टी आमच्या घरचे फंक्शन्स कधी कधी आम्ही सोडतो का, आमचं काम आहे. माझा पाय तुटला असेल तरी आम्ही जाऊ, कारण मी तिथे घेतलंय. खूप मेकअप आर्टिस्ट मी बघितलेत की ते बिचारे खूप असे काही गोष्टी त्यांना जमत नाहीत, किंवा खरंच रिझननी काहीतरी झालंय त्यांच्यासोबत, तरी ते कामं करतात, थांबत नाहीत. तर मग मला हे लोकांनाही बोलेल की तुम्ही मेकअप आर्टिस्टला एकदम हेच समजू नका की आम्ही पुट्टी लावतो किंवा आम्ही खूप रेट लावतो किंवा असंच आहे तसंच आहे. तर आम्हाला ही सगळ्याला आपलं काम, प्रत्येकाचंच प्रोफेशन असं वाटतं की आमच्यात खूप काम आहे, ह्याचं काय सोपं आहे. भाई, प्रत्येकाचं काम प्रत्येकाला अवघडच आहे. मी मेकअप आर्टिस्ट आहे म्हणून मी मेकअपच बोलत नाही. हा मेडिकल स्टुडंट आहे भाई, मी त्याचंही समजू शकते, त्याचा स्टडी किंवा काय. मी माझी मेकअप आर्टिस्ट आहे, किंवा मी प्रत्येकाचं समजू शकते की प्रत्येकाचं काम प्रत्येकासाठी टफ असतं. तर ते प्रत्येकाने समजून घ्या की दुसऱ्याच्या कामाला हलका समजू नका. भाई, मग मी खरंच ज्या दिवशी कोण बोलेल ना की तुझं काम, मी भाई ब्रश नाही देणार, कर तू मेकअप, दाखव करून मेकअप. आणि मेकअप आर्टिस्टला कोण एवढं मी बघितलं कधी अप्रिशिएट नाही करत आम्हाला. ही रियालिटी आहे. खूप कमी लोक आहेत जे करतात. आता मी एवढा, म्हणजे मी शिकून 2-3 वर्ष मी त्यात काम केले, म्हणजे मला खूप वर्ष नाही झालेले. मी आता शिकलीये 2 ते 3 वर्षात मी केलंय. मी जेवढे क्लायंट केलेत त्याच्यात सांगते की मी चांगलेही केलेत, वाईटही केलेत. म्हणजे जर मी कुठलं काम करतेय, तिला आवडतंय, तर ती बोलेल हो हो. तिला आवडत नाहीये तर ती नाहीच बोलते. पण एक क्लायंट त्रास देणारे असतात, किती चांगलं काम कर, त्यात तुझी कमतरता शोधतात.
तर असतात यार, म्हणजे बोललो ना चांगली वाईट लोक, तसंच खूप चांगले क्लायंट भेटतात, खूप वाईटही भेटतात. तर पेशन्स, मी हे बोलेल की प्रत्येकाचे पेशन्स वेगवेगळ्या लेवलचे असतात आणि प्रत्येकाला ते माहिती आहेत कुठपर्यंत आहेत. पण आमच्या कामात ऍज अ नेल आर्टिस्ट पण सांगते, ऍज अ मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन, पेशन्स खूप. जर क्लायंट तुला शिव्या पण देत असेल ना, तर तुला ऐकून घेणं भाग आहे. आणि ते तुझं काम आहे आणि तुझे पेशन्स किती ते कळतात. त्यामुळे ह्या आहे, प्रत्येकात स्ट्रगल आहे भाई. आणि ऍज अ ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट मी तुला हेच सांगेल की खूप म्हणजे असे मी खूप क्लायंटही बघितलेत आणि मी नेल्सलाही बघितलेत क्लायंट असे की खूप चिकचिक किचकिच, लांबचं सोड. मी स्वतःही की परफेक्टनेस लागतो मला. जर हल्लं किंवा काही झालं ना, मी स्वतःलाही कोसते की चुकते. आणि मला अजून खूप शिकायचंय मेकअप ब्युटीमध्ये, खूप शिकायचे. मी असं वाटते की मी एवढंच शिकले. म्हणजे तू बोलत ना, समुद्र तसे खोलवर एखादे दगड असतात किंवा काही असेल वेगळं, समुद्र जसं आपण शोधत जाऊ, भेटतं नवीन काय काय, तसंच आहे ह्या प्रोफेशन मध्ये. जितकं तू कलर शोधशील ना, तेवढे तुला भेटतील. तसंच आहे मेकअप. म्हणजे असतं, खूप लोक बघितलीत रे अशी नावं ठेवणारी, नावं काढणारी. वाईटही वाटतं कधी कधी, इतकं करून आपल्याला कुठेतरी अप्रिशिएशन भेटत नाहीये. तर ते द्या, म्हणजे द्या. कसंही काम असलं असं नाही बोलत आहे, पण जे चांगलं काम आहे तर तुम्ही करा. त्याला किती चांगलं वाटेल. तुमचे रिव्ह्यू बघितलं, आम्हाला किती चांगलं वाटतं की यार क्लायंटचा रिव्ह्यू छान आलाय माझ्या, त्याला ऍक्च्युअली काम आवडलंय. आणि काही काही लोक रिव्ह्यू देत पण नाहीत आणि विचारत पण नाहीत. आणि पेमेंटच्या वेळेस पण खूप किचकिच होते की आता आम्ही हे पेमेंट बोलल्यानंतर, तर खूप वेळा ऍडव्हान्स बुकिंगच केली जाते. आणि मीही बोलेल, मीही ऍडव्हान्स बुकिंग केली जाते. तुमचं जर असेल, इन्क्वायरीज असतील, तर 2 महिन्या आधी तुम्ही बुक करू शकता ऍज अ नेल आर्टिस्ट, मेकअप साठी वगैरे, नेल साठी वगैरे. तर माझ्या आयडी खाली मेन्शन करते, तुम्ही त्याला डीएमही करू शकता काही असेल तरी. बहीण आहे माझी, जावा ऑर्डर्स टाका खाली, मी आयडी देईन डिस्क्रिप्शन मध्ये. जावा खरंच खूप चांगले काम करते. पर्सनली तुम्ही बोलू पण शकता, जर वाटलं सर त्याशी बोलून कॉन्टॅक्ट नंबर पण घ्या आणि तिला ऑर्डर्स द्या. वेरियस म्हणजे तिने सलून सोबत पण काम केलंय आणि रिसेंटली तिने एका ऍड मध्ये पण शूट केलंय. मग चांगली हे म्हणजे मेकअप आर्टिस्ट आहे, नेल आर्ट पण चांगली करते. तुम्ही आयडी पण चेक करू शकता. आयडी वरती आपलं पर्सनल सगळे फोटोशूट्स अँड जे काम केलंय त्याचं डिस्क्रिप्शन दिलंय तुम्हाला. तो जाऊन कॉन्टॅक्ट करा, डीएम करा तिला इन्स्टावरती. सो ऍज अ मेकअप आर्टिस्ट स्वप्न काय तू इथून 10 वर्षापुढे तुला काय बघतेस? तुला म्हणजे ऍज अ मेकअप आर्टिस्टला कोणता गोल हे करायचा, अचीव्ह करायचा? मला अजून खूप शिकायचं आणि परफेक्ट व्हायचं. कारण मला कुठेतरी वाटतं की किती शिकलं कमीच आहे आपल्याला. आणि असं वाटतं की मी अजून काहीतरी कमी आहे माझ्यात. तर मला ते स्वतःला परफेक्ट प्रूव्ह करून द्यायचं घरच्यांना की माझा डिसिजन कुठे चुकला नाही. कारण पॅरेंट्सला असं वाटतं ना प्रत्येक, एज्युकेशन केलंय, शिक्षण केलंय, त्याच्यातच कर, याच्यामध्ये नको, परत त्याच्यात झालं नाही तर. आणि आहे एक ड्रीम आहे खूप मोठं की स्वतःची अकॅडमी चालू करेल ऍज अ मेकअप आर्टिस्ट. तर अजून शिकायचं तर खूप आहे रे. म्हणजे असं वाटतं की फ्युचरमध्ये शिकेल तेवढं कमी आहे. तर आहे, हे तर ड्रीम आहे माझं. ऑल द बेस्ट फॉर युअर ड्रीम. आणि तू जशी असं मेन्शन केलंस तुझी अकॅडमी ओपन करायची तुला, तर माझ्याकडून काय मदत लागली, काही गोष्टी लागल्या, बिंदास कधी पण बोल, घरचा दरवाजा उघडा आहे. डायरेक्ट तू दोन पावला माझ्या घरी येऊ शकते, बिंदास कर. माझ्याकडून काय हेल्प लागली, आपले एवढे प्रोफेशनल चॅनल्स चालू आहेत, त्याच्या थ्रू आपल्याला काय करता आलं आपण नक्की करू आणि तुझं हे स्वप्न पण पूर्ण करू. यस यस. आणि जसं मी आता मेन्शन केलं की तू एका ऍड सोबत पण काम केलेस, सो कसं तुला म्हणजे कशी फिलिंग होती तुला एक ऍड भेटली? म्हणजे जसं मी तुझं बालपण बघितले, छोट्यापणीपासून तुला मोठे होताना बघितले, तुझे स्ट्रगल्स बघितले सगळ्या, तू किती कुठे कुठे गोष्टी कशा ऍडजस्ट केल्यास, कोणते कोणते प्रोफेशन ट्राय केले, त्यामध्ये मी तुला बघितले, तुला हसल, तुझी स्ट्रगल. त्यातून एक आपल्याला एक ऍड भेटणं आणि त्या ऍडचा शूट होणं, एक ते आपल्यामध्ये एक मोठी गोष्ट आहे. तर तुझी फिलिंग कशी होती जेव्हा तुला ऍडचा अप्रूव्ह झाला समोर? म्हणजे मी ना कॉलेज टाइम मध्ये करायची, म्हणजे नाटक बोल, छोट्या छोट्या गोष्टी, नॉट असं मोठं काय केलं नाहीये मी. आणि तेव्हा ना एक भावाच्याच कॉलेजमधून मला असं शॉर्ट फिल्म साठी होतं, मग तेव्हा मी केली. तिथून ते असे ओळखीचे फ्रेंड्स, मग त्याला रिसेंट मला की अपॉर्च्युनिटी की असं एक ऍडव्हर्टाइजमेंट शूट आहे, बट लाईक मी कन्फर्म होतं की ती नक्की ऍड येणार आहे कशावरती काय. तर ती नंतर मला कळली ती युट्यूबवर वगैरे येणार ऍड. तर मग असं होतं की ऍडव्हर्टाइजमेंट, तर सिलेक्शन मग सगळं पाठवलं की असं असं उंचीपासून सगळं द्यावं लागतं. सिलेक्शन झालं. आम्ही मी चेक केलं की ज्युनियर सिनियर ऍक्टर्स कोण आहेत, तर बघितलं की ज्युनियर
तर आम्ही सगळे सिनियर ऍक्टर्स आहेत, त्यांची नावं आहेत वगैरे, सिरियल्स केल्यात त्यांनी, तर मग ठीक आहे करूयात. आणि मग की कळलं अंधेरीला जायचं आपल्याला, साकीनाक्याला. माझ्यासाठी ते नवीन, कारण मुंबई म्हणजे लाईक डॅडा मम्मा मुंबईची असली तरी माझं ट्रॅव्हलिंग नाहीये, तुलाही माहिती. मी लालबागच्या पुढे जास्त कधी गेली नाही, कारण तिथे मामा वगैरे राहतात, किंवा इकडच्या साईडला पण. तिकडे तर मला जायचं माहितीच नाही. मग मला टेन्शन असं की मी ट्रेनने जाणार कशी. आणि तुला माहितीये का, शूट होता कधी 6 वाजता पोहोचायचं, सकाळी 5ला घरातून निघायचं, जायचं कसं. मग डोकं चालवलं की बाबा मग इथून वाशीला रिक्षा मारून, मग तिथून कुठे रे, मला आता एक्झॅक्ट कुर्ल्याला, तिथे आमचाच एक ज्युनियर आर्टिस्ट आहे फ्रेंड, त्याने मला तिथे पिकअप केलं, त्याच्या गाडीवरून आम्ही तिथे गेलो साकीनाक्याला. मग तिकडे सगळी धावपळ, मेकअप वगैरे सगळी सुरुवात. मग मला कळलं की खरंच एक ऍड शूट साठी पण लिटरली पूर्ण दिवस जातो. मी तिथे मॉर्निंगला गेली होती, मी रात्री 11ला घरी आली. इमॅजिन कर माझं लाईफ असं की एक टेक सुद्धा 10 ते 12 वेळात म्हणजे एक सीन टेक वेळा घ्यावा लागतो, की एवढा एक सीन करायचं त्याचे 10 ते 12 टेक घ्यावे लागतात त्यांना. आणि हर एक टेक मॅटर करतो की कुठल्या अँगलनी कसा, सगळ्या अँगलनी घेतले. तेव्हा मला कळलं की भाई म्हणजे जे कॅमेरा खरंच फेस करणं पण सोपं नाहीये. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन, भले तू ज्युनियर सिनियर कुठलाही ऍक्टर असू दे, तो कॅमेरा इतका टाइम फेस करणं, तर तुमचा दिवस. मी सॅल्यूट करते ऍक्टर लोकांना की तुम्ही तो इतका टाइम तो फेस करता. इतके पेशन्स लागतात ना भाई, म्हणजे लिटरली एक टाइम आला की बस यार घर पे जाना है, हो गया क्या नहीं खत्म. नंतर ते 2 आउटफिट चेंज परत साडी वगैरे, ते लाईक बस करो खत्म करणं जाना है. दिसतं सोपं नसतं, बिलकुल नाहीये भाई, बिलकुल सोपं नाहीये. खूप पेशन्स पाहिजेत. दिवस तुमचा जाणार, तुम्ही हे पाहिजे की दिवस जाणार आहे भाई, आता करायचंय मला. सो आता आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या, प्रेमाबद्दल बघितली, मैत्री बघितली, तुझे प्रोफेशन हे केले, वादनचं आपण डिस्कस केलं. नंतर तुझे जे मेकअप आर्टिस्ट तू काम करतेस, तुझ्या प्रोफेशन बद्दल बोललो आपण. सो ऍट द एंड ऑफ द पॉडकास्ट तू काय बोलशील, आपले जे फॅन्स आहेत, जे तुझे मित्र मैत्रिणी, त्यांना तू मेन्शन केलंस, घरच्यांना काय मेसेज देशील या पॉडकास्ट थ्रू? मी एवढंच सांगेन घरच्याला की माझ्या आता करिअरला घेऊन मी ऍक्च्युली सिरियस आहे. तर त्यांना असं वाटतंय ना की एज्युकेशन किंवा काही, म्हणजे मी तेही करते, असं नाही की मी एज्युकेशन सोडलं. आणि मी माझं करिअर पूर्ण सेट करून दाखवेन त्यांना की तेही प्रोफेशन वाईट नाहीये. मी माझ्यासाठी डिसिजन घेतलाय, त्याच्यामध्ये मी सेटल होईल. आणि अजून आपलं पण पॉडकास्टवर काय काय नवीन चेहरे, नवीन गोष्टी, आणि आपण सोबत जो क्लोथिंग ब्रँड चालवतो त्याच्यामध्येही नवीन काहीतरी चालू करेन. आपण नक्कीच नवीन काहीतरी आणू, ह्याची पण मी श्युरिटी घेते. आपण नवीन आणूच. तर मी माझ्या घरच्यांना एवढंच सांगेन की डोंट वरी, मी माझ्या करिअरला घेऊन आणि सगळ्या गोष्टीला घेऊन खरंच सिरियस आहे पप्पा. तुम्हाला असं वाटतं मी जॉब बघत नाहीये सध्या, काय करत नाहीये, तर मी तेही करायला सुरुवात करणार आहे आता लवकरच. सो आता नवीन काहीतरी आम्ही करूच. तर मला पण एक काय चांगली गोष्ट वाटली की माझा पहिला पॉडकास्ट माझ्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत, एक तुला बहीण मानले तर बहिणीसोबत माझा पहिला पॉडकास्ट येतोय. आणि आला ऑलमोस्ट आता शूट पण झालाय. जसं की खूप साऱ्या गोष्टी आपण बोललो, गप्पा मारल्या. एक माझ्याकडे पण नर्वसनेस होता की मी ऑफलाईन पॉडकास्ट मध्ये कसं बोलू, काय गोष्टी, कारण की मला पहिला एक्सपिरियन्स होता ऑनलाईन पॉडकास्टचा. ऑनलाईन पॉडकास्ट मी करतो, 1.5 वर्षाला करतोय मी ऑनलाईन पॉडकास्ट. पण एक ऑफलाईन पॉडकास्ट, त्यामध्ये तुझा साथ भेटणं, सगळ्या गोष्टी आपण ऍडजस्ट करणं, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. की मी 1.5 वर्षापूर्वी मी पण एक स्वप्न बघितलेलं की माझा स्वतःचा एक ड्रीम स्टुडिओ असावा, तिथे मी बसून माझा पॉडकास्ट घ्यावा. 1.5 वर्षापूर्वी जे स्वप्न बघितलं तेव्हाचा दिवस आणि तो आत्ताचा दिवस बघतोय मी की माझ्या स्वतःच्या स्टुडिओमध्ये बसलोय, ऍक्च्युअल मध्ये बसलोय. कॅमेरा सेटअप एक पहिला आपला कॅमेरा नव्हता, तर आपण त्या गोष्टी ऍडजस्ट केल्या. कॅमेरा नाही, आता सध्या पण आपण कॅमेराने शूट करणार, पण एक मोबाईल थ्रू आपण शूट करतोय. मग आताच ही सुरुवात आहे, जसे पुढे गोष्टी येतील. आणि जसं तू बोललीस की नवीन चेहरे बघायला भेटतील, तर पहिले जे माझे पॉडकास्ट होते ते एक हिपहॉप आर्टिस्ट सोबत होते, रॅपर सोबत होते. पण आता असे पॉडकास्ट येतात की मी सगळ्या फील्ड मधल्या आर्टिस्टला, जे अपकमिंग आर्टिस्ट आहेत त्यांचे पॉडकास्ट घेतोय, कुठल्या पण वेगळ्या फील्ड मध्ये असेल त्यांचे पॉडकास्ट घेतोय. तर ज्यांना कोणाला आपला पॉडकास्ट करायचा असेल तर DM करा. मी माझा इन्स्टा आयडी खाली देईन तुम्हाला, जे ऑफिशियल इन्स्टा हँडल आहे तिथे करीन. आम्ही सोबत एक ब्रँड पण चालू करूया दर्जी म्हणून. सर आतापर्यंत तो अजून एवढा मी सेटल केला नाही, कारण की मी ह्या गोष्टींमध्ये अडकलो होतो. कारण की मला खूप
खूप जण, तू पण तीच गोष्ट बोललीस की तुझं दर्जीवर लक्ष नाही, तुझं दर्जीला टाइम देता येत नाही. हा टाइम देता येत नव्हता कारण की मी ह्या गोष्टीमध्ये अडकलो होतो. आणखी सगळ्या गोष्टी आता मी एकट्या करतो, एडिटिंग मी स्वतः करतो, शूट्स मी स्वतः अरेंज करतोय, तर वाढे त्या गोष्टी हेक्टिक होत आहेत. पण ना आता इथून गोष्टी सिरियसली आहेत. नवीन नवीन गोष्टी येत आहेत. दर्जीमध्ये पण तुम्हाला खूपशा डिझाईन्स बघायला भेटतील, नवीन कंटेंट बघायला भेटेल. सगळ्या गोष्टी रेडी आहेत बॅकएंडला. बस आता फक्त काम करायचं आणि दरखास्तचं नाव धमाका वाढवायचं. फोडणार आहे धमाका लवकरच फोडणार आहे आम्ही. सो जो तुमचा सपोर्ट होता, जे माझ्यासोबत होते 1.5 वर्ष, ज्यांनी प्रत्येक गोष्ट त्या स्टुडिओच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अरेंज करण्यामध्ये जे मदत केली मी अशी गोष्ट की मला माहिती आहे मी ऑफिसला किती पळालोय, कसं पळालोय, मी किती गोष्टी आम्ही दिल्या आहेत त्यावेळेला. 11 वाजता घरी येणं, ती 12 वाजता घरी येणं की ही गोष्ट आणायची, आज ही गोष्ट आणायला. कधी क्रॉफोर्डला गेलोय, तर कधी बोरिवलीला गेलोय, तर कधी आम्ही अख्खी मुंबई फिरलोय हा स्टुडिओ बनवण्यासाठी. ते जसे बोलतात, जसे हार्डवर्क पेज ऑफ, तर ती गोष्ट आहे की आम्ही हार्डवर्क केलाय 1.5 वर्ष. आता पण इथून एक नवीन सुरुवात होणार, एक नवीन चॅप्टर सुरू होतोय माझ्या आयुष्यातला पण आणि माझ्या दरकाश मधला पण. सो तुमचा असा सपोर्ट राहून तुम्ही नेहमी अशीच सोबत राहावं. जी माणसं म्हणजे पहिली सोबत होती ती तशीच अजून सोबत आहेत. तुम्ही पण जेवढा सपोर्ट दाखवला, जेवढं प्रेम दाखवलं दरकाशला, तसंच प्रेम राहून द्या. तुम्हाला पुढे पण खूप सारे नवीन चेहरे बघायला भेटतील, नवीन स्टोरीज ऐकायला भेटतील, एक अपग्रोईंग आर्टिस्टचे. आणि माझे पुढे पण खूप सारे पॉडकास्ट प्लॅन्स आहेत, तर तुम्हाला प्रत्येक संडेला तुम्हाला नवीन नवीन पॉडकास्ट बघायला भेटतील. आणि सपोर्ट दाखवल्याबद्दल, प्रेम दाखवल्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि तुझं पण धन्यवाद, तुम्हाला माझ्या पॉडकास्टमध्ये अपिअर केलं, सगळ्या गोष्टी बोललो आपण, एवढं चांगलं हे केलं. आणि इथून तुला मी फ्युचरसाठी ऑल द बेस्ट बोलतोय. ज्या तू स्वप्न बघितलंय, ज्या गोष्टी बघितल्यास तू, त्या नक्की पूर्ण करशील, मला खात्री आहे ती. येस. आणि या पॉडकास्टचं पण नाव मोठं करशील. येस. आणि आणि आपण आम्हाला करू. नेहमी असंच सपोर्ट Support करा. करा. आणि आमचं क्लोथिंग ब्रँड आहे, त्याला सुद्धा सपोर्ट करा. करा. आम्ही आमच्या आयडी मेन्शन करू. तुम्हाला काही ऑर्डर्स असतील तर तुम्ही त्याच्यावरती आम्हाला डीएम DM करू करा. शकता. तो आणि मी हँडल Handle करतो ते करतो. पेज. आणि ऍक्च्युली तो बोलला तसं त्याने खरंच खूप स्ट्रगल केलंय त्या 1.5 वर्षात. मला आजही आठवतोय तो दिवस जेव्हा त्याने दर्जी चालू केलं होतं, तो टाइम होता गणपती मधला. आणि आताही आता हा आमचा नवीन सेटअप चालू केला, तोही टाइम गणपतीतला आहे. सो मला असं वाटतंय बाप्पा आमच्या खूप प्रसन्न आहे. सो आम्हाला नेहमी असं सगळ्यांनी सपोर्ट करा, एवढीच आमची प्रार्थना आहे तुम्हाला. आणि थँक्यू सो मच टू एव्हरीवन. येस. कीप सपोर्टिंग. थँक्यू तुला, थँक्यू जे बॅकएंडला गोष्टी चालू आहेत, बॅकएंडला जी माणसं आहेत, जी आता जी हे करतोय की जे आता कॅमेऱ्याच्या मागे बसले त्यांनाही खूप सारे थँक्यू, जे दिसत नाहीये. तर असं नाही की आम्ही दोघंच आहोत, आमच्या बाजूला आजूबाजूला ही आमची छोटी मोठी टीम आहे. येस. अजून मी टीम वाढवते, प्रत्येक गोष्टी दर्जीची एक प्रॉपर टीम बनवणार आहे, दरकाशची एक प्रॉपर टीम होणार आहे. तर त्या आता इथून वाटचालीला सुरुवात करतोय. तुमचा असाच आशीर्वाद असून दे, असाच प्रेम असून दे. तुम्हाला खूप सारे पुढे काही गोष्टी, अनएक्सपेक्टेड कोलॅबरेशन्स बघायला भेटतील. आणि तुमचा नेहमी असाच सपोर्ट असून दे, असंच प्रेम राहून दे आमच्यावरती. धन्यवाद.